नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 वर चर्चा करतोय. गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे आणि या प्रकरणाचा संकीर्ण प्रश्न संग्रह आज आपण बघणार आहोत. संकीर्ण प्रश्न संग्रह 2. तर चला जाऊयात पटकन संकीर्ण प्रश्न संग्रह 2 कडे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर का ऑनलाईन क्लास लावायचा असेल, ऑनलाईन क्लास आपला सुरू झालेला आहे आपल्या ॲपवर. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या आपल्या ॲपवर आपण ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे. तुम्ही आपल्या ॲपवरती जाऊन आपला ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. रोज रात्री 8 वाजता आपला ऑनलाईन क्लास असतो. काय बाबा, रोज रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास असतो. 8 ते 9 या दरम्यान तुम्ही जॉईन करू शकताय. आणि आपण 3 विषय घेतो. इंग्लिश, गणित आणि विज्ञान असे 3 विषय आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये, ऑनलाईन लेक्चरमध्ये घेत असतो. तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करा. फी फक्त आहे ₹199 प्रति महिना. ओके, चला. म्हणजे ₹199 तुम्ही ओ माय गॉड, गणित आणि इंग्लिश आणि विज्ञान शिकू शकता. बघा, पुढचा मुद्दा आहे. इथं प्रश्न आपण बघूयात पहिला, की खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा. बघा, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. हा प्रश्न बोर्ड परीक्षेला प्रश्न क्रमांक 4थ्यातल्या ए मध्ये विचारला जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. इथं काय दिलंय, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे, हा पहिला प्रश्न. आता कुठलं वर्ग समीकरण आहे बाबा? 4 पैकी 1 वर्ग समीकरण असणार आहे. आता हे पहिलं वर्ग समीकरण आहे का, चेक करा. बघा, तुम्ही म्हणाल इथं बाबा सर वर्ग येतो म्हणजे हे वर्ग समीकरण असेल. पण एक प्रॉब्लेम आहे, हा एक्स खाली आहे. हा एक्स खाली आहे ना, याला पहिला वर आणायचा आणि मग चेक करायचा. मग या एक्सला वर आणण्यासाठी म्हणजे एक्सला घालवावं लागेल. या एक्सला घालवण्यासाठी मी संपूर्ण समीकरणाला कितीने गुणेल? एक्सने. मग 5/x गुणिले मी एक्स करेल, वजा 3 गुणिले एक्स करेल आणि बरोबर एक्स वर्ग गुणिले एक्स करेल. मग काय होईल? एक्स एक्स जाईल, 5 वजा 3x राहतील आणि एक्स वर्ग गुणिले एक्स, एक्सचा घन राहील. म्हणजे याचा अर्थ इथं आता एक्सचा घन आला. म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का? नाहीये. म्हणजे हे पहिला ऑप्शन तुमचा करेक्ट नसणार आहे. आता कुठलं आहे? बी मध्ये बघितलं जरा तुम्ही, बी ऑप्शन बघा. एक्स कंसात एक्स अधिक 5 बरोबर 2 असं आहे. आता या एक्सने एक्स अधिक 5 ला गुणा. एक्स गुणिले एक्स केलं की एक्स वर्ग येतो. एक्स गुणिले 5 केलं की 5x येतं. अधिक 2 इकडे आले, वजा 2 येतं, बरोबर 0. आता इथे बघा वर्ग समीकरण तयार झालं. म्हणजे बी ऑप्शन हा करेक्ट आहे. बाकी दोघांकडे बघायची पण गरज नाही, नसणारच. एक मिळाला, आपला विषय संपला. म्हणजे बी ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढे जाऊयात. पुढचा पॉइंट बघा. आता या पुढच्या मुद्द्यामध्ये आपल्याला विचारलंय कुठलं वर्ग समीकरण नाही. आता नाही, याच्यामध्ये 3 वर्ग समीकरण असतील आणि एक नसणार. आता पहिलं जरा बघितलं, एक्स वर्ग अधिक 4x बरोबर 11 अधिक एक्स वर्ग. आता हा एक्स वर्ग कट होईल, अधिक एक्स वर्ग इकडे येऊन वजा होईल आणि तो एक्स वर्ग कट झाला की 4x बरोबर 11 राहील. आता 4x बरोबर 11 हे वर्ग समीकरण आहे का? नाहीये. म्हणजे तुमचा हा ए ऑप्शन करेक्ट आहे. बाकी तिघांकडे बघायची पण गरज नाही. तुम्ही म्हणाल सर इथे कट का नाही झालं? एक्स वर्ग, हा वजा एक्स वर्ग आहे, इथं अधिक आहे म्हणून ते कट झाले नाही. कारण हा अधिक आहे, इकडे आला वजा आणि वजा वजा अधिक होऊन जाईल. त्याच्यामुळे हे वर्ग समीकरण आहे. हे पण आहे, हे पण आहे. कुठलं नाहीये? तर ए नाहीये. आपल्याला प्रश्न विचारलेला वर्ग समीकरण नाही, कुठलं नाहीये तर ते आपण ओळखलंय. म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला या दोघांपैकी एक प्रश्न कन्फर्म असतो. कुठलं वर्ग समीकरण आहे ते ओळखा किंवा कुठलं वर्ग समीकरण नाही ते ओळखा. यापैकी एखादा प्रश्न दरवर्षी येत असतो. खूप वेळा हाच प्रश्न 4-5 वेळा येऊन गेलाय. पुढचा प्रश्न बघा इथं, एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक के बरोबर 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर के ची किंमत काढा. आता माझ्याकडे जे समीकरण आहे एक्स वर्ग अधिक के एक्स अधिक के बरोबर 0, याची मुळे वास्तव व समान आहे. मित्रांनो, मुळे वास्तव व समान केव्हा असतात? ज्यावेळेस तुमच्याकडे असलेल्या डेल्टाची जी किंमत आहे, बघा एक मिनिटात, ज्यावेळेस डेल्टाची जी किंमत आहे, डेल्टाची किंमत म्हणजे विवेचकाची किंमत 0 असते तेव्हा. म्हणजे जर तुमच्याकडे विवेचकाची किंमत 0 असेल तेव्हा मुळे वास्तव व समान असणार. मग आपण काय करू, इथं विवेचकाची किंमत काढू. म्हणजे बी वर्ग वजा 4c ची किंमत काढू. तिला बरोबर 0 घेतलं की के ची किंमत मिळेल. बघा कशी. पहिली गोष्ट, या समीकरणात ए बरोबर किती आहे? एक्स वर्गच्या बाजूला 1 म्हणजे 1. बी बरोबर किती? एक्सच्या बाजूला के म्हणजे के. आणि सी बरोबर किती? हा एकटा के आहे. आता आपलं समीकरण आपल्यामध्ये कसं असतंय, डेल्टाची किंमत म्हणजे काय असते? डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. आता बी चा वर्ग, बी काय बाबा? के आहे. मग इथं लिहा के चा वर्ग वजा 4 गुणिले एसी. ए ची किंमत 1 आहे बरोबर, गुणिले सी ची किंमत के आहे. मग काय झालं बाबा? के वर्ग
वजा 4 1 के 4 म्हणजे 4k झाले, k वर्ग वजा 4k. इथं म्हणा डेल्टा. डेल्टा बरोबर काय आलं, k वर्ग वजा 4k माझ्याकडे आलेलं आहे विवेचकाची किंमत. आता मुद्दा काय आहे, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहे. इथं लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की विवेचकाची किंमत 0 असेल. म्हणजे विवेचकाची किंमत k वर्ग वजा 4k आहे. मग इथं लिहायचं k वर्ग वजा 4k बरोबर 0. आता एक काम करा, या दोघांमधून काय कॉमन निघेल, k. दोघांमधून k कॉमन काढला, कंसामध्ये राहील k वर्गाचा k बाहेर, फक्त k राहिला. वजा 4k मधून k बाहेर आला, फक्त राहिले 4 बरोबर 0. आता तुमच्याकडे दोन उत्तर येतील. एक तर तुमचा हा k बरोबर तुमच्याकडे 0 असेल, किंवा k वजा 4 बरोबर 0. आता k बरोबर 0 आहे आणि k बरोबर तुमच्याकडे वजा 4 पलीकडे गेले अधिक 4, म्हणजे तुमच्याकडे दोन उत्तर येतील, 0 किंवा 4. तर 0 किंवा 4 हे सी ऑप्शन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा जो प्रश्न आहे चौथा, इथं फक्त विवेचकाची किंमतच काढायची. या समीकरणामध्ये बघा, a ची किंमत काय बाबा, x वर्गच्या शेजारी असतो तो a, ती आहे वर्गमुळात 2 बरोबर. b ची किंमत किती आहे, इथं दिले वजा 5 आणि c ची किंमत किती दिली, वर्गमुळात 2. आता विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत b वर्ग वजा 4ac ची किंमत ती काढायची बाबा. काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. मला सांगा b चा वर्ग, b ची किंमत किती, वजा 5 आहे, इथं वजा 5 आहे, वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत वर्गमुळात 2 आहे आणि c ची किंमत सुद्धा वर्गमुळात 2 आहे बरोबर. आता बघा, वजा 5चा वर्ग अधिक 25 वजा 4 आपल्या जाग्यावर गुणिले वर्गमुळात 2 गुणिले 2 फक्त राहिले 2. आता 25 वजा 4 2 8, 25तून 8 गेले किती राहिले बाबा, 17. 25तून 8 गेले, आपल्याकडे राहिले 17, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. संपला विषय. इतकं सोपं मित्रांनो हे गणित आहे. म्हणजे फक्त विवेचकाची किंमत काढायला सांगितले, ते आपण काढलेले आहे. कधी कधी 2 मार्काला विचारला जातो, कधी कधी 1 मार्काला विचारला जातो. चला पुढे पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे 3 व 5 आहे. मग एक काम करा, आता इथं कुठली आहे ते ओळखण्यापेक्षा 3 व 5 जर मुळे असतील तर वर्ग समीकरण काय तयार होईल. समजा एखाद्या वर्ग समीकरणाची मुळे 3 व 5 आहे, म्हणजे अल्फा 3 आणि बीटा 5 आहे. आता वर्ग समीकरण तयार करायचं एक सूत्र असतं आपल्याकडं, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याकडे आहे सूत्र. आता आपण एक काम करू, या ठिकाणी हे जे आपलं वर्ग समीकरण आहे, या वर्ग समीकरण तयार करायचं सूत्र आहे, याच्यात किमती टाकून वर्ग समीकरण बनवू आणि या चौघांपैकी जे वर्ग समीकरण येईल ते आपलं उत्तर. बघा, त्याच्यासाठी मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत माहिती पाहिजे. आता अल्फा अधिक बीटा, अल्फा किती 3 अधिक बीटा किती 5, 3 आणि 5 झाला 8. अल्फा गुणिले बीटा, अल्फा किती 3 गुणिले बीटा किती 5, किती झालं बाबा, 3 5 15 बरोबर. अल्फा अधिक बीटा 8, अल्फा गुणिले बीटा 15 आलं. आता या दोन्ही किमती आपण या सूत्रामध्ये टाकून देऊ. काय होते बाबा, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती बाबा 8 आहे, मग या ठिकाणी लिहिलं 8x आणि अल्फा गुणिले बीटा किती बाबा, या ठिकाणी 15 आहे, मग या ठिकाणी लिहिलं अधिक 15 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 कुठं दिसतंय बाबा, एक्स वर्ग वजा 8x अधिक 15 ऑप्शन बी मध्ये दिसते. म्हणजे 3 व 5 ही मुळे असलेलं हे वर्ग समीकरण असणार आहे, ते माझं उत्तर. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नांकडे बघावं लागेल. चला पुढचा प्रश्न बघा, 6वा. हा पण बोर्डाला येऊन गेला बरं का. आता इथे बघा, खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची बेरीज वजा 5 आहे. मित्रांनो, मुळांची बेरीज काढायचं सूत्र काय, अल्फा अधिक बीटा बरोबर वजा बी छेद ए. हे सूत्र वजा बी छेद ए. कोणाची बेरीज वजा 5 आहे ते चेक करू. बघा, पहिल्या समीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं, ए मध्ये 3x वर्ग वजा 15x अधिक 3 बरोबर 0. याच्यामध्ये ए बरोबर किती बाबा 3 आहे, बी बरोबर किती वजा 15 आहे आणि सी बरोबर किती 3 आहे. मला काय विचारलं, अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाची किंमत बघा काय ते, अल्फा अधिक बीटाची किंमत काढायचं सूत्र वजा बी भागिले ए. वजाचं चिन्ह, बी ची किंमत वजा 15 आणि भागिले ए ची किंमत किती बाबा 3 आहे, वजा वजा गेले 15 भागिले 3, 3 5 15, इथे किती ते 5 येते. आपल्याला काय पाहिजे, वजा 5 येते. म्हणजे हे तर तुमचं नसणार आहे, कारण इथं तुमच्याकडे किंमत येते 5 अल्फा अधिक बीटाची. त्याच्यानंतर दुसऱ्या समीकरणामध्ये बघा, बी मध्ये जर तुम्ही बघितलं, बी समीकरण काय आहे, एक्स वर्ग वजा 5x अधिक 3 बरोबर 0. इथे बघा, ए बरोबर 1 आहे, बी बरोबर वजा 5 आहे आणि सी बरोबर किती बाबा 3 आहे. ओके, मला काय पाहिजे, अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाचं सूत्र असतं वजा बी भागिले ए. वजा बी ची किंमत किती, वजा 15, वजा 15 भागिले ए ची किंमत किती बाबा, वजा 5 आहे. या ठिकाणी लिहा वजा 5.
आणि भागिले ए ची किंमत 1 आहे. आता हे वजा वजा अधिक 5 अधिक 5/1 म्हणजे उत्तर किती आलं 5. तर 5 नको आपल्याला वजा 5 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बी सुद्धा उत्तर आपलं करेक्ट नसणार आहे. सी बघा. सीचा जर मी विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याकडे एक्स वर्ग इथं लिहितो बाबा सी. सी प्रश्न आपल्याकडे काय बाबा एक्स वर्ग अधिक 3x एक्स वर्ग अधिक 3x वजा 5 बरोबर 0. इथं आपल्याकडे ए बरोबर 1 आहे, बी बरोबर 3 आहे आणि सी बरोबर वजा 5 आहे. आपल्याला अल्फा अधिक बीटा काढायचा आहे. अल्फा अधिक बीटा वजा बी छेद ए वजा बी ची किंमत किती बाबा 3 भागिले ए ची किंमत किती बाबा 1 आहे. म्हणजे इथं उत्तर तुमच्याकडे आलं वजा 3 बरोबर. हा वजा 3 उत्तर आलंय. ओके. म्हणजे सी मध्ये सुद्धा अल्फा अधिक बीटा बरोबर तुमच्याकडे वजा 5 येत नाही. आता इथं डी मध्ये बघा. डी काय बाबा 3x वर्ग अधिक 15x अधिक 3 बरोबर 0. इथे ए बरोबर येते 3, बी बरोबर येते 15 आणि सी बरोबर येते 13. सॉरी सी बरोबर आपल्याकडे येते 3. आता अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटा म्हणजे काय बाबा वजा बी छेद ए वजा बी ची किंमत किती 15 भागिले ए ची किंमत किती 3. 3 5 15 एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजाचं चिन्ह म्हणजे इथे येतंय. मुळांची बेरीज डी ए ऑप्शन करेक्ट आहे. डी या समीकरणामध्ये मुळांची बेरीज वजा 5 येते. ओके. असा प्रश्न आहे. समजा जर मुळांचा गुणाकार विचारला असता तर मुळांचा गुणाकार काढायचं एक सूत्र आहे सी छेद ए. ठीक आहे. असं एक सूत्र आहे. असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा थोडासा एकदम क्रिटिकल लेवलला तुम्हाला विचार करावा लागणार आहे. सगळी सूत्र गुणधर्म नीट समजून घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. 7वा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय वर्गमुळात कुठलं विधान लागू पडतंय. वर्गमुळात 5m वर्ग वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0 ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते. बघा पहिली गोष्ट वास्तव व समान मुळे आहेत का. वास्तव व असमान मुळे आहेत. वास्तव व समान मुळे आहेत. मुळे वास्तव संख्या नाहीत का बाबा 3 मुळे. आपण चेक करू. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल विवेचकाची किंमत काढावी लागेल आणि विवेचकाची किंमत काढल्यानंतर त्याच्या आधारावर आपण हे सांगतो. बघा आता इथे या समीकरणामध्ये ए बरोबर किती वर्गमुळात 5, बी बरोबर किती वजा वर्गमुळात 5 आणि सी बरोबर किती वर्गमुळात 5. आता आपण काय करू बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग बी ची किंमत वजा वर्गमुळात 5 आहे वजा वर्गमुळात 5चा वर्ग वजा 4 गुणिले ac. ए ची किंमत वर्गमुळात 5, सी ची किंमत आपल्याकडे आहे वर्गमुळात 5 वजा 5चा वर्ग अधिक 5 येतो वजा वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 5 येणार बरोबर. वजा 4 आपल्या जाग्यावर वर्गमुळात 5 गुणिले 5 5 5 वजा 4 पंचे 20 5 वजा 20 किती झालं वजा 15. ह्या विवेचकाची किंमत वजा 15 आली. आता वजा 15 ही जी किंमत आहे आणि 0 यांचा जर विचार केला वजा 15 ही किंमत 0 पेक्षा लहान आहे. म्हणजे विवेचकाची किंमत 0 पेक्षा लहान आहे. मग विवेचकाची किंमत वजा मध्ये असेल 0 पेक्षा लहान असेल तर मुळे वास्तव संख्या नाहीत. हे ऑप्शन बरोबर येतं. जर इथं अधिक 15 आलं असतं तर मुळे वास्तव व समान असमान असतं आणि डेल्टाची किंमत 0 आली असती तर मुळे वास्तव संख्या वास्तव व समान मुळे आहेत. बघा लक्षात घ्या या डेल्टाची किंमत जर अधिक 15 आली असती तर आपण म्हटलं असतं मुळे वास्तव व असमान आहेत. जर डेल्टाची किंमत 0 आली असती तर म्हटलं असतं मुळे वास्तव व समान आहेत. आणि डेल्टाची किंमत आपली किती आली वजा 15 आली म्हणजे 0 पेक्षा लहान आली म्हणून मुळे वास्तव संख्या नाहीत असं आपल्याला इथं सांगता येऊ शकतं. चला पुढचा प्रश्न बघू. 8वा प्रश्न बघा यातला एक्स वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचं एक मूळ 2 आहे तर m ची किंमत काढा. वर्ग समीकरण काय बाबा एक्स वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याचं जे एक मूळ आहे याचं एक मूळ 2 आहे. एक मूळ 2 याचा अर्थ काय बाबा m बरोबर x बरोबर 2 आहे. तुम्हाला x च्या जागेवर 2 लिहायचंय बाकी काहीच नाही. x च्या जागेवर 2 लिहिलं कॅल्क्युलेशन केलं की तुमचं उत्तर आलं. बघा x वर्गाच्या ऐवजी मी लिहितो 2चा वर्ग अधिक m गुणिले x च्या ऐवजी 2 वजा 5 बरोबर 0. 2चा वर्ग 4 अधिक 2 गुणिले m 2m वजा 5 बरोबर 0. आता बघा 4 वजा 5 4तून 5 जात नाही 5तून 4 गेले 1 2m फक्त वजा 1 राहिले बरोबर 0 अधिक 4 वजा 5 वजा बाकी 5तून 4 गेले 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता मला m ची किंमत काढायची 2m आपल्या जाग्यावर वजा 1 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला अधिक 1 झाला. मग m बरोबर 1 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेला भागिले m बरोबर 1/2. सी ऑप्शन करेक्ट आहे. तर असं
हे गणित सोडवू शकतो आपण. या गणितात आकडे बदलून प्रश्न येतात. सराव संच 2.1 मध्ये शेवटची जी 2 गणित आहेत ती या टाईपची आहेत. ओके, तिथं के ची किंमत काढायची होती, इथं मला एम ची किंमत काढायची. चला नेक्स्ट. पुढचा बघा प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? बघा, हे वर्ग समीकरण आहे का? आहे. हे वर्ग समीकरण आहे, कारण इथे कोटी किती बाबा? कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. आता हे आहे का? एक्स वर्ग गेला, हे वर्ग समीकरण नाही. कारण बघा या ठिकाणी काय झालं? एक्स वर्ग गेला, वजा 2x अधिक 5 बरोबर 0 राहिलं, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. आणि हे वर्ग समीकरण आहे का बाबा? हे वर्ग समीकरण आहे, कारण इथं आपल्याकडे वर्ग आहे. वाटलंच तर याला सोडवून बघा. तिसरं जे गणित आहे इथं तुम्ही डायरेक्ट सांगू शकता बाबा. फक्त लिहिताना काय लिहायचं बाबा? इथं पहिलं जे गणित समजा मी लिहिताना असं लिहेल, एम वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर 0. इथं लिहिणार बाबा हे येथे कोटी 2 आहे. कोटी म्हणजे सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. म्हणून एम वर्ग अधिक 2m अधिक 11 बरोबर 0. 11 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. ओके, वर्ग समीकरण आहे असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. वर्ग समीकरण आहे. पण जर का कोटी 2 नसेल तर वर्ग समीकरण नसणार. जसं या दुसऱ्या गणितामध्ये एक्स वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x चा वर्ग. एक्स वर्ग कट होईल, राहील आपल्याकडे वजा 2x अधिक 5 बरोबर 0. मग येथे कोटी 2 आहे का? नाहीये. मग इथं लिहायचं येथे कोटी 2 नाही. मग 2 नाही, म्हणून म्हणायचं की बाबा म्हणून एक्स वर्ग वजा 2x अधिक 5 बरोबर x वर्ग हे वर्ग समीकरण नाही. हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. समीकरण नाही. ठीक आहे. तसंच या ठिकाणी जर तुम्ही या गणितामध्ये बघितलं तर येथे कोटी 2 आहे. फक्त याला सोडवावं लागेल. कसं बाबा? x अधिक 2 कंसाचा वर्ग. बघा आपल्याकडे a अधिक b कंसाचा वर्ग असतो, त्याचा विस्तार असतो a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. तसाच याचा विस्तार करा. a वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग, a च्या जागेवर x आहे म्हणून x चा वर्ग अधिक 2 गुणिले ab अधिक 2 गुणिले ab म्हणजे या दोघांचा गुणाकार, x गुणिले 2 2x अधिक b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 बरोबर 2x चा वर्ग. आता बघा x वर्ग आपल्या जागेवर, बे दुने 4 म्हणून या ठिकाणी आला 4x अधिक 4 बरोबर 2x चा वर्ग. आता हे वर्ग समीकरण आहे का? आहे. येथे कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. वर्ग समीकरण आहे की नाही हा प्रश्न थेट 1 मार्कला विचारला जाऊ शकतो, किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये, बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्यामध्ये या टाईपचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. इथं लिहायचं येथे कोटी 2 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. संपला विषय. पुढचा बघा प्रश्न. खालील प्रत्येकाच्या विवेचकाची किंमत. विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत. एकदम सोपं आहे. बघा पहिला प्रश्न 2y वर्ग वजा y अधिक 2 बरोबर 0. इथे पहिली गोष्ट मला एबीसीच्या किमती काढायच्यात. त्याच्यासाठी लिहायचं वरील समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ओके, यासोबत तुलना करायची आणि तुलना केल्यानंतर एबीसीच्या किमती काढायच्या. a म्हणजे y वर्गच्या शेजारी आहे 2, b म्हणजे y च्या शेजारी काय नाही म्हणजे वजा 1 आहे, तर वजा y म्हणून वजा 1 घेतलं, आणि c बरोबर आपल्याकडे 2. आता विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत b वर्ग वजा 4ac, काय मोठं काम नाहीये, b चा वर्ग, b वजा 1 आहे मग वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 2, c ची किंमत 2, 2 गुणिले 2 वजा 1 चा वर्ग अधिक 1, हे वजा 4 दुने 8, 8 दुने 16, 1 वजा 16 म्हणजे डेल्टा बरोबर 1 तून 16 जात नाही, 16 तून 1 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 15, म्हणजे इथं विवेचकाची किंमत किती आली? वजा 15 आली. एकदम सोपं आहे. ओके, आता या गणितामध्ये बघा m वर्ग 5m वर्ग वजा m, इथं a ची किंमत काय बाबा? m वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 5, सॉरी m वर्गाच्या शेजारी 5 आहे म्हणून 5. त्याच्यानंतर b ची किंमत काय? m च्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे, इथं वजा आहे म्हणून वजा 1, आणि c ची किंमत काय या ठिकाणी इथं दिसत नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू? c बरोबर आपल्याकडं 0 आहे. बरोबर, वाटलंच तर मी असं लिहितो a बरोबर 5, b बरोबर वजा 1 आणि c बरोबर 0. आता विवेचकाची किंमत काढू. विवेचकाची किंमत b वर्ग वजा 4ac, b चा वर्ग, b किती बाबा? वजा 1, वजा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 5 आणि गुणिले c ची किंमत 0, वजा 1 चा वर्ग अधिक 1 वजा 4 गुणिले 5 20, 20 गुणिले 0 0, म्हणजे इथं डेल्टा बरोबर माझ्याकडे किती आला? 1 आला. संपला विषय. डेल्टा बरोबर माझ्याकडे 1 आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे विवेचकाची किंमत 1 आली. आता इथे बघा
ए बरोबर एक्स वर्गच्या शेजारी आहे वर्गमुळात 5, बी बरोबर एक्सच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे म्हणून वजा 1 आणि सी बरोबर वजा वर्गमुळात 5 आहे. ठीक आहे. आता इथे बघा विवेचकाची किंमत बी वर्ग वजा 4ac, बी चा वर्ग, बी वजा 1 आहे, वजा 1चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत वर्गमुळात 5 आणि c ची किंमत किती वजा वर्गमुळात 5 वजा 1चा वर्ग अधिक 1, हे वजा अधिक झाले 4 गुणिले वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 फक्त 5 झाले. मग 1 अधिक 4 पंचे 20, 1 आणि 20 झालं 21, संपला. इथे विवेचकाची किंमत 21 आली. म्हणजे वजा 15, 1 आणि 21. तर अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. याच्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ओके, प्रश्न क्रमांक 4 कडे वळू आता. तर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. आता चौथा जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला काय दिलं बघा, नीट जरा समजून घ्या. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर आपल्याला दिले 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 2 आहे तर k ची किंमत काढा. मित्रा एक मूळ वजा 2 आहे म्हणजे x ची किंमत तुझ्याकडे वजा 2 आहे. म्हणजे हे जे समीकरण आहे या समीकरणामध्ये x च्या जागेवर वजा 2 लिहायचे. समीकरण आहे 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0. काहीच करू नको, फक्त तू x च्या जागेवर 2 लिही, तुझं काम होऊन जाईल. 2 गुणिले x चा वर्ग त्याच्या जागेवर वजा 2चा वर्ग अधिक k गुणिले x च्या जागेवर वजा 2 आणि हे वजा 2 जसेच्या तसे बरोबर 0. 2 गुणिले वजा 2चा वर्ग अधिक 4, 2 गुणिले वजा 2 गुणिले k वजा 2k आणि हे वजा 2 बरोबर 0. 4 दुने 8 वजा 2k वजा 2 बरोबर 0 आपल्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. ओके, फक्त जरा एक दया कुछ तो गडबड आहे, 1 मिनिट फक्त परत चेक करू. 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0. ओके, 2x वर्ग अधिक kx वजा 2 बरोबर 0. 2 गुणिले x च्या जागेवर वजा 2चा वर्ग अधिक k गुणिले x च्या जागेवर वजा 2 आणि हे वजा 2 बरोबर 0. त्याच्यानंतर 2 गुणिले वजा 2चा वर्ग 4, हे वजा 2 गुणिले k वजा 2k आणि त्याच्यानंतर हे वजा 2 बरोबर 0. बघा 4 दुने 8 वजा 2k आणि हे वजा 2. आता एक काम करू, 8 वजा 2 किती झाले 6, 6 वजा 2k बरोबर 0. आपल्याला k ची किंमत काढायची, मग वजा 2k ला आपण इथंच ठेवू. 6 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा 6 झाले. दोन्हीकडे वजा वजाचं चिन्ह असेल तर बदलून टाकायचं, दोन्हीकडचे चिन्ह बदलून टाकू. वजा वजा अधिकची चिन्ह करू, वजाचा अधिक आणि वजाचा अधिक. k ची किंमत काढायची, k आपल्या जाग्यावर 6 आपल्या जाग्यावर 2 गुणिले पलीकडे गेले भागिले k बरोबर 6. अशा प्रकारे k ची किंमत माझ्याकडे 3 येईल. संपला विषय, एकदम इझी आहे मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न आता या ठिकाणी आपण बघूयात. अगला सवाल 5वा. बघा इथे आपल्याला वर्ग समीकरण तयार करा की ज्यांची मुळे 10 वजा 10 आहे. हे दुसरं एक गणित आहे, तिसरं एक 3 आहे. इथं मला वर्ग समीकरणांची मुळे दिलेली आहेत आणि मुळे दिले असता वर्ग समीकरण जर तयार करायचं असेल तर खूप सोपं आहे. बघा पहिल्या गणितामध्ये आपण अल्फा बरोबर 10 पकडू आणि बीटा बरोबर काय पकडू वजा 10. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी सुरुवातीला काय करायचं, दोन वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज करायची. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची. अल्फा अधिक बीटा, अल्फा आहे 10 अधिक बीटाची किंमत आहे वजा 10. मग आपल्याकडे काय येईल बाबा, या ठिकाणी 10 आणि वजा 10, 10 वजा 10 0. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा, अल्फा आहे 10 गुणिले बीटा आहे वजा 10, 10 10 100 म्हणजे वजा 100 आलं. ठीक आहे. आता मिळणारे जे वर्ग समीकरण आहे, वर्ग समीकरण तयार करायचं एक सूत्र आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. काय सूत्र बाबा, मिळणारे वर्ग समीकरण, मिळणारे वर्ग समीकरण, वर्ग समीकरण. ओके, मिळणारे वर्ग समीकरण आपल्याकडे सूत्र आहे की x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा किती 0 आहे, अल्फा अधिक बीटाची किंमत 0 आहे म्हणून इथे लिहिलं 0 आणि हा x अधिक अल्फा गुणिले बीटा वजा 100 आहे. मग या ठिकाणी लिहा वजा 100 बरोबर 0. मग आपल्याकडे आलं x वर्ग वजा 0 गुणिले x 0 आणि हे वजा 100 अधिक वजा वजा 100. x वर्ग वजा 0 x वर्ग आलं, मग x वर्ग आणि हे वजा 100 बरोबर 0. हे माझं उत्तर, x वर्ग वजा 100 ओके बरोबर 0. अशा प्रकारे वर्ग समीकरण मिळालं. दुसऱ्या गणितामध्ये पण तसंच करायचंय. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा, अल्फा बरोबर 1 वजा 3 वर्गमुळात 5 आहे आणि बीटा बरोबर 1 अधिक 3 वर्गमुळात 5 आहे. ओके,
पहिले अल्फा अधिक बीटाची किंमत काढा. अल्फा अधिक बीटा. अल्फा 1 वजा 3 वर्गमुळात 5 आहे, अधिक बीटाची किंमत 1 अधिक 3 वर्गमुळात 5 आहे. आता याच्यात काय कट होईल बघा. वजा 3 वर्गमुळात 5 आणि अधिक 3 वर्गमुळात 5 कट झाले. मग आपल्याकडे उत्तर काय आलं? 1 अधिक 1 2 आलं. माझ्याकडे उत्तर आलं 2. म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आली. आता अल्फा गुणिले बीटा काढताना जरा कस लागेल बुद्धीचा. अल्फा गुणिले बीटा. अल्फा किती? 1 वजा 3 वर्गमुळात 5 आणि गुणिले बीटा किती? 1 अधिक 3 वर्गमुळात 5. आता बघा इथे 1 वजा 3 वर्गमुळात 5 आणि 1 अधिक 3 वर्गमुळात 5 म्हणजे अल्फा अधिक बीटा ए अधिक बी आणि ए वजा बी हे सूत्र आपण बघितलं असेल बघा. ए अधिक बी आणि ए वजा बी असेल तर आपल्याकडे येतं ए वर्ग वजा बी वर्ग हा विस्तार आहे. ओके. तसंच इथं ए वर्ग एच्या जागेवर 1 आहे म्हणून एकाचा वर्ग वजा बी वर्ग बीच्या जागेवर 3 वर्गमुळात 5 आहे म्हणून त्याचा वर्ग. एकाचा वर्ग 1 वजा 3चा वर्ग 9 वर्गमुळात 5चा वर्ग 5. 1 वजा 9 5 45. 1 वजा 45 किती झाले बाबा? वजा 44. आपल्याकडं अल्फा गुणिले बीटाची किंमत किती आली? वजा 44. ठीक आहे. आता मिळणारे वर्ग समीकरण काय बाबा? सूत्र लिहून टाका. मिळणारे वर्ग समीकरण x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या किमती टाका. विषय संपला. आता आपल्याकडे असलेल्या किमती काय बाबा? x वर्ग आहे वजा अल्फा अधिक बीटा काय बाबा? कुठे गेला? अल्फा अधिक बीटा 2 आहे म्हणून या ठिकाणी लिहून टाका 2x. अल्फा गुणिले बीटा वजा 44 आहे म्हणून इथे लिहा वजा 44 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा 2x वजा 44 बरोबर 0. याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. तिसरं एक्झाम्पल बघू. ओके. येस. बघा प्रत्येक एक्झाम्पल महत्वाचं आहे. बघा तिसरं एक्झाम्पल काय बाबा? कुठे गेला आपलं? हा तिसरं. या तिसऱ्यामध्ये बघा. तिसऱ्यामध्ये पण काय सोपं आहे. तिसऱ्या गणितामध्ये बघा काय अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर किती बाबा? 7 आहे. पहिलं अल्फा अधिक बीटा काढा. अल्फा 0 बीटा 7 7 अधिक 0 7. मग अल्फा गुणिले बीटा काढा. अल्फा 0 बीटा 7 7 गुणिले 0 0 झालं. आता मिळणारे वर्ग समीकरणाचं सूत्र काय बाबा? x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. याच्यामध्ये किमती टाकून द्या. x वर्ग आपल्या जाग्यावर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती? अल्फा अधिक बीटा 7 आहे म्हणून 7 आणि हा एक 7x अधिक अल्फा गुणिले बीटा 0 बरोबर 0. अल्फा गुणिले बीटा 0 म्हणजे तुमच्याकडे x वर्ग वजा 7x बरोबर 0 एवढंच राहील. असं हे वर्ग समीकरण तयार होऊ शकतं. वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण तयार करा असा प्रश्न होता झाला. ओके. आता पुढे बघू आपण. 5 नंतर पुढचा 6वा प्रश्न. दिलेल्या वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप. मुळांचं स्वरूप कसं असतं मित्रांनो? एक लक्षात घ्या. डेल्टाच्या किमतीवर आधारित असते. जर विवेचकाची किंमत 0 पेक्षा मोठी असेल तर मुळे कसे असतात? वास्तव व समान. मुळे वास्तव असतात व समान असतात. ओके. समान. जर या ठिकाणी डेल्टाची किंमत 0 असेल वास्तव व असमान. डेल्टाची किंमत 0 पेक्षा मोठी म्हणजे 1 2 3 4 5 6 अशी असेल तर मुळे वास्तव व असमान असतात. डेल्टा 0 असेल तर मुळे वास्तव व समान. वास्तव व समान असतात. आणि जर डेल्टाची किंमत 0 पेक्षा लहान आली विवेचकाची किंमत म्हणजे वजा 1 वजा 2 वजा 3 अशी आली तर मुळे वास्तव नाहीत. तर मुळे वास्तव नाहीत असं या ठिकाणी आपल्याला सरळ म्हणता येऊ शकतं. आता बघा पहिल्या गणितामध्ये आपण पहिलं जे आहे 3x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. इथे आपल्याला पहिली डेल्टाची किंमत काढा. विवेचकाची किंमत काढा आणि त्याच्यानंतर मुळांचं स्वरूप आपण ठरवू. मग आता इथे बघा पहिलं a बरोबर किती? 3. b बरोबर किती? वजा 5 आणि c बरोबर 7. आता पहिली विवेचकाची किंमत काढू डेल्टाची. b वर्ग वजा 4ac हे सूत्र वापरून. b चा वर्ग. b ची किंमत किती? वजा 5 आहे. वजा 5चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत 3 आहे. c ची किंमत 7 आहे. 3 गुणिले 7 वजा 5चा वर्ग अधिक 25 वजा 4 त्रिक 12 12 7 84. आता 25 मधून 84 जात नाही. मग आपण काय करू? 84 मधून 25 घालू. 4तून 5 जाणार नाही. 14तून 5 गेले 9. हातच्याला 1 आला. इथे 1 घेतला आपण. 8तून 2 आणि 1 3 गेले राहिले 5 वजा 59. माझ्याकडे उत्तर आलं वजा 59. आता डेल्टा बरोबर वजा 59. आता मला सांगा वजा 59 ही जी किंमत आहे 0 पेक्षा मोठी आहे का लहान आहे? तर ही 0 पेक्षा लहान आहे. म्हणजे डेल्टा 0 पेक्षा लहान आहे. 0 पेक्षा लहान आहे म्हणजे मुळे वास्तव आहेत का नाहीये? डेल्टाची किंमत 0 पेक्षा लहान असेल तर म्हणून मुळे वास्तव नाहीत. मुळे वास्तव नाहीत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल.
मुळे वास्तव नाहीत, विषय संपला. झालं. सेम आता पुढचा दुसरा जो प्रश्न जो आहे दुसरा, याच्यामध्ये काय बाबा, ए बरोबर किती, वर्गमुळात 3, बी बरोबर किती, वर्गमुळात 2 आणि सी बरोबर किती, वजा 2 वर्गमुळात 3. एबीसीच्या किमती लिहिल्या. ए बरोबर वर्गमुळात 3, बी बरोबर वर्गमुळात 2, सी बरोबर वजा 2 वर्गमुळात 3. ओके. आता पहिलं डेल्टाची किंमत काढू. बी वर्ग वजा 4ac, बी चा वर्ग, बी आहे वर्गमुळात 2 त्याचा वर्ग, वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे वर्गमुळात 3 आणि गुणिले सी ची किंमत आहे वजा 2 वर्गमुळात 3. वजा 2चा वर्ग बाबा 2 आला, वजा वजा अधिक झालं, हे 4 दुने 8 करा आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 करा. 2 अधिक 8 त्रिक 24, 2 अधिक 24 किती झाले बाबा आपल्याकडे, डेल्टा बरोबर 26 झालं. आता 26 ही जी संख्या आहे शून्यापेक्षा लहान आहे का मोठी आहे, 26 ही संख्या शून्यापेक्षा मोठी आहे. शून्यापेक्षा मोठी जर विवेचकाची किंमत असेल तर मुळे वास्तव व असमान असतात. म्हणून इथं मुळे कशी आहेत, वास्तव व असमान. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत, असमान आहेत. ओके. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत, संपला विषय. आता तिसऱ्या गणितामध्ये बघा, m वर्ग वजा 2m अधिक 1. आता इथे बघा तिसऱ्या गणितामध्ये a बरोबर किती 1, b बरोबर वजा 2 आणि c बरोबर 1. तुम्हाला माहिती आहे एबीसीच्या किमती कशा काढायच्या. फक्त ह्या एबीसीच्या किमती काढण्याच्या अगोदर एक वाक्य प्रत्येक ठिकाणी द्यायचं. वरील समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करू. आणि मग या ठिकाणी आपण काय करायचं, डेल्टाची किंमत काढायची, एबीसीच्या किमती काढायच्या आणि मग ही विवेचकाची किंमत. बघा काय असते, बी वर्ग वजा 4ac, बी म्हणजे किती, वजा 2 आहे, वजा 2चा वर्ग, वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आहे, सी ची किंमत पण 1च आहे, वजा 2चा वर्ग अधिक 4, हे वजा 4 1 4, 4 1 4, 4तून 4 गेले 0, डेल्टा बरोबर 0. जर विवेचकाची किंमत 0 असेल तर मुळे वास्तव व समान, म्हणजे याचे मुळे वास्तव व समान आहेत, मुळे वास्तव व समान आहेत, समान आहेत. ओके. लक्षात घ्या, इथं विवेचकाची किंमत म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा लहान आली होती. शून्यापेक्षा लहान असेल तर मुळे वास्तव नाहीत. इथं विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी आली होती म्हणून मुळे वास्तव व असमान, आणि इथे विवेचकाची किंमत 0 आली होती म्हणून मुळे वास्तव व समान आहेत. तर अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न बघू शकतो. चला याचा एक स्क्रीनशॉट वगैरे घ्या याच्या किंवा लिहून घ्या हे. आता आपण पुढचं गणित बघूयात. यस. पुढचा प्रश्न 7वा. बघा 7वा प्रश्न अति महत्वाचा आहे कारण त्याच्यात बरेचसे उपप्रश्न आहेत. याच्यामध्ये मला काय करायचं की वर्ग समीकरण सोडवा. आता वर्ग समीकरणे सोडवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. तर 3 पद्धती आहेत. एक अवयव पद्धत, सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत. तर आपण काय करू, ही सगळी गणित सूत्र पद्धतीने सोडवूयात. कारण काय होतं माहितीये का, काय फक्त सोडवा जर म्हटलं तर तुम्ही कुठलीही पद्धत वापरा, पण परीक्षेला पर्टिक्युलरली असं म्हटलं की बाबा अवयव पद्धतीने सोडवा तर अवयव पद्धतीने सोडवायचंय, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा असं म्हटलं तर पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचंय, आणि सूत्र पद्धतीने म्हटलं तर सूत्र पद्धतीने सोडवायचंय. आणि फक्त त्यांनी म्हटलं की सोडवा, तर सोडवा जर म्हटलं ना तर आपली जी पद्धत तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने सोडवा. आपण सूत्र पद्धतीने सोडवू. आधी आपण या समीकरणाला जरा सरळ करून घेऊ. बघा तिरकस गुणाकार करू. x वर्ग गुणिले 1 x वर्ग बरोबर 1 गुणिले x अधिक 5. बघा काय केलं, या दोघांचा गुणाकार केला, x वर्ग गुणिले 1 x वर्ग आणि 1 गुणिले x अधिक 5, x अधिक 5 येईल. बरोबर, x अधिक 5 येईल. आता सगळ्यांना एका बाजूला घेऊ. x वर्ग आपल्या जागेवर, अधिक x इकडे आले वजा x, अधिक 5 इकडे आले वजा 5 बरोबर 0. आता हे जे वर्ग समीकरण आपल्याला मिळालंय, या वर्ग समीकरणाला आपल्याला सोडवायचं. आता याला सोडवण्यासाठी आपण सूत्र पद्धतीने सोडवू. सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्याकडे सूत्र असतंय x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे सूत्र. आता या सूत्रामध्ये मला किमती टाकायच्यात a b आणि c च्या. मग a b c च्या किमती टाकण्यासाठी मला त्या काढाव्या लागतील ना, मग आपण इथून काढू. याच्यासाठी इथे एक वाक्य लिहू, वरील समीकरणाची तुलना, वरील समीकरणाची तुलना, समीकरणाची तुलना तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करू. ओके, यासोबत तुलना करायची आणि तुलना करून मग abc च्या किमती काढायच्या. a बरोबर किती बाबा, x वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे. b बरोबर किती बाबा, x च्या शेजारी काय नाही वजा आहे म्हणून वजा 1 आहे. आणि c बरोबर एकटा कोण आहे, वजा 5.
आता तुम्ही एक काम करू शकता, इथून पुढे जाण्याचे दोन मार्ग आहेत. पहिली गोष्ट डायरेक्ट एबीसीच्या किमती या सूत्रामध्ये टाका, किंवा अगोदर काय करा, इथं वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4 एसीची जी किंमत आहे ती काढा. म्हणजे वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4 एसी आहे, याची किंमत आधी काढा, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. मग आपण काय करू, आधी बी वर्ग वजा 4 एसीची किंमत काढू. बी चा वर्ग, बी वजा 1 आहे, वजा 1चा वर्ग, वजा 4 गुणिले एसी, ए ची किंमत 1 आहे, सी ची किंमत वजा 5 आहे, बरोबर. वजा 1चा वर्ग अधिक 1, हे वजा वजा अधिक झाले, 4 1 4, 4 5 20, 20 आणि 1 झाले 21. बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत 21. आता इकडे या, वजा एक्स बरोबर काय बाबा, वजा बी आहे. मग पहिलं वजाचं चिन्ह लिहा आणि मग बी ची किंमत माझ्याकडे वजा 1 आहे, मग मी इथं लिहितो वजा 1, अधिक वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत. बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत 21 आहे, मग या ठिकाणी तर आपण 21 लिहिली, भागिले 2 गुणिले ए, 2 गुणिले ए ची किंमत 1 आहे, मग या ठिकाणी 1 लिहिली. मग आता काय येईल बाबा, एक्स बरोबर वजा वजा अधिक, वजा वजा अधिक 1 आणि अधिक वजा वर्गमुळात 21 भागिले 2 1 2, एवढं उत्तर आहे. म्हणजे माझ्याकडे दोन उत्तर येतील, एक्स बरोबर 1 अधिक वर्गमुळात 21 भागिले 2 येईल, किंवा आपल्याकडं एक्स बरोबर 1 वजा वर्गमुळात 21 भागिले 2 येईल, अशी माझ्याकडे दोन उत्तरं मिळतील. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो सोडवता येऊ शकतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. याच्यामध्ये एकूण 5-6 प्रश्न आहेत, तर ते सगळे प्रश्न आपल्याला सोडून बघायचे आहेत. ओके, 7व्यातला पहिला झाला. आता 7व्यातला दुसरा बघा. इथे बघा एक्स वर्ग वजा 3x भागिले 10 वजा 1/10. पहिली गोष्ट, इथे जे खाली 10 आहेत त्याला आपण घालू, या समीकरणाला जरा सामान्य रूपात व्यवस्थित आणूयात. मग खालचे 10 घालवण्यासाठी सगळीकडे 10 ने गुणा, म्हणजे एक्स वर्ग गुणिले 10 वजा 3x भागिले 10 गुणिले 10 करा, वजा 1/10 गुणिले 10 करा आणि 0 गुणिले 10 करा. सगळीकडे 10 ने गुणलं, मग काय झालं बाबा, 10 गुणिले एक्स वर्ग 10x वर्ग, वजा 10 10 गेले वजा 3x आले, 10 10 गेले वजा 1 आले, बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण झालं बाबा व्यवस्थित तयार. आता याला आपण कुठल्या पद्धतीने सोडवू, सूत्र पद्धतीने सोडवूयात. यासाठी पहिली बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत काढायची. आत्ताच बघितलं, पहिली बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत काढा. मग इथं आपण लिहू बाबा, त्याच्या अगोदर एबीसीच्या किमती काढू. ए बरोबर एक्स वर्गच्या बाजूला आहे 10, बी बरोबर एक्सच्या बाजूला आहेत वजा 3 आणि सी बरोबर एकटा आपल्याकडे आहे वजा 1. तर पहिली बी वर्ग वजा 4 एसी, बी वर्ग वजा 4 एसी, बी वजा 3 आहे, वजा 3चा वर्ग, वजा 4 गुणिले ए ची किंमत आहे 10, सी ची किंमत आहे गुणिले वजा 1, 10 गुणिले वजा 1, वजा 3चा वर्ग अधिक 9, वजा वजा अधिक झाले, 4 10 40 झाले, 40 आणि 9 आपल्याकडे झाले 49. म्हणजे बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत आली 49. आता आपलं सूत्र एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4 एसी भागिले 2a हे सूत्र, वजा बी ची किंमत किती आपल्याकडे वजा 3 आहे, मग इथे लिहून टाका वजा 3, अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4 एसी ची किंमत किती 49 आहे, इथं लिहिलं 49, आणि भागिले 2 गुणिले ए ची किंमत किती 10 आहे, लिहिलं 10. आता इथे बघा वजा वजा अधिक 3 झाले आणि अधिक वजा वर्गमुळात 49, मगाशी वर्गमुळात 21 होते आणि 21चं वर्गमूळ निघत नाही म्हणून आपण नाही काढलं. पण आता हे वर्गमुळात 49 आहे, ते 7चा वर्ग आहे आणि ह्या 49चं वर्गमूळ निघेल, किती येईल बाबा 7 येईल आणि भागिले 2 पंचे 10. म्हणजे एक्स बरोबर आता माझ्याकडे दोन उत्तर येतील, एक्स बरोबर 3 अधिक 7 भागिले 10 येईल, किंवा सॉरी 10 दुनी इथं 20 होतील बरं का, इथं 10 दुनी आपल्याकडे 20 होतील, ते लिहायचं राहिलं, बेन 10 20. एक्स बरोबर 3 अधिक 7 भागिले 20 येईल, किंवा आपल्याकडं एक्स बरोबर 3 वजा 7 भागिले 20 येतील. दोन उत्तर येतील ना, कारण इथं अधिक वजा आहे. मग एका ठिकाणी 3 अधिक 7 भागिले 20 आणि दुसऱ्या ठिकाणी 3 वजा 7 भागिले 20. आता बघा 3 अधिक 7 किती झाले बाबा 10, 10 भागिले 20. आता एक्स बरोबर 10 1 10, 10 दुने 20, म्हणजे 1/2 आपल्याकडे आलं. पलीकडे बघा 3 वजा 7, 3तून 7 जात नाही, 7तून 3 गेले 4 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 4 भागिले 20. आता बघा वजाचं चिन्ह द्या, 4 1 4, 4 5 20, म्हणजे एक्स बरोबर वजा 1/5. एक तर 1/2 येईल किंवा वजा 1/5 येईल, दोघांपैकी काहीतरी उत्तर येईल. ठीक आहे, चला आता पुढे जाऊयात. येस, याच्यानंतर तिसरं गणित यामधलं ते आपण बघू. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. ओके, चला. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे मित्रांनो, प्लीज या व्हिडिओला लाईक करा.
नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. हे गणित 2 प्रकारे मी तुम्हाला सोडून दाखवू शकतो. 2 प्रकारे. एक तर शॉर्टकट मेथड आहे पटकन, पण आपण बोर्डाची जी मेथड आहे त्या पद्धतीने जाऊयात. बघा 2x अधिक 3 कंसाचा वर्ग. पहिले याला सामान्य रूपात आणा. आता बघा आपल्याकडे 2x अधिक 3. आता बघा 2x अधिक 3 कंसाचा वर्ग आपल्याला पहिला करायचा. तो किती येईल तो काढा. आपल्याकडे बघा a अधिक b कंसाचा वर्ग याचा विस्तार करतो. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग याप्रमाणे. आता 8वीला आपण हे बघितलंय, 7वीला बघितलंय, 9वीला बघितलेलं आहे. तर तसंच करायचं बघा. पहिला a चा वर्ग म्हणजे पहिला इथं 2x आहे, मग 2x चा वर्ग करा. 2x चा वर्ग अधिक 2 गुणिले ab म्हणजे या दोघांचा गुणाकार 2x गुणिले 3 बेत्रिक 6x किंवा असं लिहा 2x गुणिले 3 अधिक b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग करा. झालं काय ते बघा 2x चा वर्ग 2 चा 4 x चा x वर्ग अधिक 2 दुने 4 4 त्रिक 12 ओके किंवा 3 दुने 6 6 दुने 12 12x आलं आणि अधिक 3 चा वर्ग 9 म्हणजे 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 आलं. मग इथं लिहायचं 4x चा वर्ग अधिक 12x अधिक 9 हे बरोबर 25. आता एक काम करा 4x वर्ग अधिक 12x अधिक 9 25 अधिक इकडे आले वजा 25 बरोबर 0. मग 4x वर्ग अधिक 12x आणि 9 वजा 25 9तून 25 जात नाही 25तून 9 घालवा किती राहिले बाबा 16 25 मधून 9 गेले 16 मग इथे लिहायचं वजा 16 बरोबर 0. 4x वर्ग अधिक 12x वजा 16 लिहिलं तरी चालेल पण 4 12 16 सगळे 4च्या पाड्यात येतात. सगळ्यांना 4ने भाग लावा 4 एके 4 म्हणजे x वर्ग 4 त्रिक 12 म्हणून 3x वजा 4 चौक 16 म्हणून 4 बरोबर 0. हे माझ्याकडे वर्ग समीकरण तयार झालंय. आता हे वर्ग तुम्ही हे वर्ग समीकरण तुम्ही सूत्र पद्धतीने सोडवा किंवा अवयव पद्धतीने सोडवा काय प्रॉब्लेम नाही. आपण आपली सूत्र पद्धतच पुढे नेऊया सूत्र पद्धतच वापरू. त्यासाठी पहिल्या एबीसीच्या किमती काढू. a बरोबर किती बाबा x वर्गच्या बाजूला 1 आहे. b बरोबर किती x च्या बाजूला 3 आहे आणि c बरोबर आपले वजा 4 आहे. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. b वर्ग वजा 4ac b ची किंमत आहे 3 3 चा वर्ग 4 गुणिले a ची किंमत 1 c ची किंमत वजा 4 3 चा वर्ग 9 वजा वजा अधिक 4 चौक 16 9 आणि 16 झालं 25 b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 25. आता आपलं सूत्र x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a बरोबर. आता काय वजा b वजा b ची किंमत किती 3 आहे 3च लिहा अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत 25 आहे 25 लिहा भागिले 2 गुणिले a ची किंमत किती आहे बाबा a ची किंमत 1 आहे 1च लिहा. आता काय होईल बाबा वजा 3 अधिक वजा बरं का x बरोबर काय बाबा बघा लक्षात घ्या x बरोबर वजा 3 अधिक वजा वर्गमुळात 25 25 कितीचा वर्ग आहे 5चा म्हणून 25 चं वर्गमूळ आलं 5 आणि भागिले 3 बे के बे. आता दोन उत्तर x बरोबर वजा 3 अधिक 5 भागिले 2 येईल किंवा x बरोबर वजा 3 वजा 5 भागिले 2 येईल. बघा वजा अधिक वजा बाकी 5तून 3 गेले 2 2 भागिले 2 म्हणून x बरोबर बे के बे x बरोबर 1 येईल किंवा पलीकडं x बरोबर वजा वजा अधिक वजा 8 झाले 5 आणि 3 8 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 8 भागिले 2 मग x बरोबर 2 चौक 8 वजा आहे म्हणून वजा 4 म्हणजे x बरोबर आपल्याकडे 1 येईल किंवा वजा 4 येईल दोघांपैकी काहीतरी उत्तर आपल्याकडे येईल. ठीक आहे चला 1 वजा 4 हे येईल. आता पुढचा प्रश्न बघू हे झालं असेल तर चला याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 7व्या प्रश्नामध्ये 3-6 गणित आहेत महत्वाचे आहेत जास्त मोठा वाटतो पण ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा m वर्ग अधिक 5m अधिक 5 बरोबर 0. आता याच्यामध्ये पण एबीसीच्या किमती काढा. a बरोबर m वर्गाच्या बाजूला 1 आहे b बरोबर m च्या बाजूला 5 आहे आणि c बरोबर आपल्याकडे 5 आहे. झालं पहिली b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. आता एकदम सोपं आहे तुमच्या लक्षात आलं असेल b वर्ग वजा 4ac b किती 5 आहे 5चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1 गुणिले c ची किंमत 5 5चा वर्ग 25 वजा 4 पंचे 20 25 वजा 20 किती झालं 5 b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 5. आता मला काय करायचे बाबा m ची किंमत वजा b अधिक वजा वर्गमुळामध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2a 2 गुणिले a ची किंमत 1 आहे सॉरी 2a लिहा. चला सूत्र लिहा पहिलं नंतर मग किमती टाका. वजा b ची किंमत किती 5 आहे मग या ठिकाणी वजा 5 लिहा अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची पण किंमत 5 आहे भागिले 2 गुणिले a ची किंमत किती बाबा 1 आहे. मग आपल्याकडे एवढंच राहील काय जास्त टेन्शन नाही. m बरोबर काय बाबा
वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 5 भागिले 2 एके 2 एवढंच राहील. याच्यामध्ये दोन गोष्टी करा फक्त. m बरोबर वजा 5 अधिक वर्गमुळात 5 भागिले 2 करा किंवा m बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 5 भागिले 2 करा. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. एकदम एवढं काय अवघड नाहीये, सोपा आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघा, 5वा आणि 6वा बघू. हा तर याच्यामध्ये इथे बघा 6व्या प्रश्नामध्ये 5m वर्ग अधिक 2m अधिक 1 बरोबर 0. याच्यात काय येईल बाबा? a बरोबर 5 येईल, b बरोबर 2 येईल आणि c बरोबर 1 येईल. आता b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण पहिली काढणार. बरोबर काय? तर b वर्ग, b किती 2 आहे, 2चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत किती बाबा? 5 आहे आणि गुणिले c ची किंमत 1 आहे. 2चा वर्ग 4 वजा 4 पंचे 20 आणि 20 एके 20. बरोबर. 4 वजा 20 वजा 16 मित्रांनो, वजा 16 येते. 16 नाही आले इथं, वजा निगेटिव्ह मध्ये आले. म्हणजे इथं वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ती कशी असणार आहे बाबा? वास्तव आणि समान नसणार आहे, म्हणजे वास्तव नसणार आहे. तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नसणार आहे. ज्यावेळेस विवेचकाची किंमत वजा 16 येते त्यावेळेस इथं लिहायचं की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. आणि जर सोडवायचं झालं तर बघा, m बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. बघा, वजा b ची किंमत 2 आहे अधिक वजा वर्गमुळात वजा 16 भागिले 2 गुणिले a ची किंमत 5 आहे. इथं वजा 16चं वर्गमूळ नाही निघत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकताय वजा 2 अधिक वजा वर्गमुळात वजा 16 भागिले b पंचे 10. ओके, म्हणजे तुम्ही दोन उत्तरं लिहू शकताय. x बरोबर वजा 2 अधिक वर्गमुळात वजा 16 भागिले 10 किंवा x बरोबर वजा 2 वजा वर्गमुळात वजा 16 भागिले 10. कारण इथे तुम्ही वजा 16चं वर्गमूळ अधिक 16 असतं तर त्याचं वर्गमूळ निघालं असतं 4, पण वजा 16चं वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर इथून जरी लिहिलं असतं डायरेक्ट की बाबा या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीयेत, त्याच्यामुळे पुढे आपल्याला जाता येणार नाही, मग तुम्ही अशा पद्धतीने पण इथं पुढे जाऊ शकताय, कारण ही जी मुळं आता आलेली आहेत ती वास्तव संख्या नसणार आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न 6वा, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. 6वा आणि 7व्यातला हा शेवटचा प्रश्न, नंतर मग प्रश्न 8वा सुरू होतोय. 6व्या प्रश्नामध्ये काय आहे? x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. चला, इथे a बरोबर किती? x वर्गच्या बाजूला 1 आहे, b बरोबर किती? x च्या बाजूला वजा 4 आहेत आणि c बरोबर किती बाबा? वजा 3 आहे. झालं. पहिली बाबा b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. b वजा 4 आहे, वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1, c ची किंमत वजा 3, वजा 4चा वर्ग अधिक 16 वजा वजा अधिक 4 एके 4, 4 त्रिक 12, 12 आणि 16 झाले आपल्याकडे 28. b वर्ग वजा 4ac ची किंमत 28. आता या ठिकाणी इथं जरा थोडासा एक वेगळा विचार करावा लागेल. बघा कसा. पहिली गोष्ट, x बरोबर काय? वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. सूत्र लिहिलं. वजा b वजा b ची किंमत किती? वजा 4 आहे. मग इथं आपण लिहू वजा 4 अधिक वजा वर्गमुळामध्ये किती आले? 28. 28 भागिले 2 गुणिले a ची किंमत किती? 1 आहे. आता 28 कोणाचं वर्गमूळ नाहीये, म्हणजे कोणाचा वर्ग नाहीये. 28चं वर्गमूळ आपल्याला काढता येणार नाही, पूर्ण वर्ग संख्या नाहीये. मग तुम्ही एक काम करू शकता, हे वजा वजा अधिक 4 आणि अधिक वजा वर्गमुळात 7 चोक 28 आहे आणि 2 एके 2. 7 चोक 28 लिहिलं कारण भाग जाऊ शकतो आणि मग या 4चं वर्गमूळ निघेल 2. मग एक काम करा, 4 अधिक वजा 4चं वर्गमूळाला 2 बाहेर आणि वर्गमुळात हे 7 भागिले 2. आता हे 4 आणि 2 या दोघांमधून 2 कॉमन काढू शकताय. 2 कॉमन काढले, 2 दुने 4 म्हणून 2 अधिक वजा हे वर्गमुळात 7 कारण हे 2 बाहेर आले आणि भागिले आपले हे 2. आता 2 आणि 2 गेले म्हणजे आपल्याकडे आलं 2 अधिक वजा वर्गमुळात 7. म्हणजे तुमच्याकडे दोन उत्तर येतील. एक तर x बरोबर आपल्याकडे काय येईल? 2 अधिक वर्गमुळात 7 येईल, 2 अधिक वर्गमुळात 7 येईल किंवा x बरोबर 2 वजा वर्गमुळात 7 येईल. तर असं आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. ओके, तर हा 7वा प्रश्न झाला ज्याच्यामध्ये आपल्याला वर्ग समीकरणं जी आहे ती सोडवायची होती. ही सगळी वर्ग समीकरणं आपण सूत्र पद्धतीने सोडवलेली आहेत. तर सूत्र पद्धती व्यतिरिक्त इतर दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही सोडवू शकला असतात, पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये तरी चाललं असतं, पण ठीक आहे. आणि अवयव पद्धतीने पण चाललं असतं, पण हे गणित अवयव पद्धतीने नसतं सोडवता आलं आपल्याला. आता 8वा प्रश्न बघा. याच्यात काय दिलंय? m वजा 12x वर्ग अधिक 2 कंसात m वजा 12x अधिक 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान असतील तर m ची किंमत काढा.
आता मुळं वास्तव व समान आहेत. याचा अर्थ वास्तव व समान केव्हा असतात? जेव्हा विवेचकाची किंमत 0 असते तेव्हा. मग इथं तुम्ही आधी विवेचकाची किंमत काढा. आता माझ्याकडे समीकरण काय बाबा? m - 12 x चा वर्ग बरोबर अधिक 2 कंसात m - 12 x अधिक 2 बरोबर 0. मित्रांनो, आपल्याला जरा सोपं वाटावं म्हणून आपण एक काम करू. बघा, m - 12 x आणि m - 12 दोन वेळा आहे. मग आपण एक काम करू, m - 12 च्या ऐवजी आपण काय करू? a म्हणू. m - 12 ला आपण a घेऊ. m - 12 ला आपण a मानूयात. ओके. आणि मग पुढे जाऊ आपण. बघा, a ची किंमत m - 12 असं करू. मग m - 12 च्या ऐवजी a x चा वर्ग. a च्या ऐवजी आपण काय करू? जरा दुसरी घेऊ म्हणजे जरा बरं पडेल. m - 12 च्या ऐवजी a b c d e f g h i j k काय घेता येईल? x y घेऊ. चला, m - 12 च्या ऐवजी y पण नको. a b c इथं असतात ना, d घेऊ. n घेऊयात. चला, m - 12 च्या ऐवजी आपण n घेऊ. बरोबर? यस. मग आता काय होईल? m - 12 च्या ऐवजी n x चा वर्ग अधिक 2 गुणिले m - 12 च्या ऐवजी n आणि हा x आणि अधिक 2 बरोबर 0. ठीक आहे. आता मला या ठिकाणी कशाची किंमत काढायची? m ची. पण m ची किंमत काढण्याच्या अगोदर मला n ची किंमत काढावी लागेल. बरोबर? n ची किंमत काढावी लागेल. मग याच्यासाठी बघा, m - 12 च्या ऐवजी n x वर्ग अधिक 2 कंसात m - 12 च्या ऐवजी मी लिहिलं n आणि x जसा तसा आणि अधिक 2. आता पहिली मला इथे दिलंय मुळे वास्तव व समान आहेत, म्हणजे डेल्टाची किंमत 0 आहे, विवेचकाची किंमत 0 आहे. मग आपण इथं विवेचकाची किंमत काढू. त्यासाठी एबीसीच्या किमती काढू. a बरोबर काय? फक्त n येईल. b बरोबर काय बाबा? 2 गुणिले n, 2 n येतील. आणि c बरोबर काय बाबा? 2 येईल. a म्हणजे x वर्गाच्या बाजूची किंमत n, b म्हणजे x च्या बाजूला 2n आणि c म्हणजे 2 एकटा विचारा. आता डेल्टाची किंमत काढू बाबा. b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग, b किती? 2n आहे. 2n चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत n आहे आणि गुणिले c ची किंमत 2 आहे. 2 चा वर्ग 4, n चा वर्ग n वर्ग वजा 4 दुने 8 म्हणजे 8n आलं. म्हणजे माझ्याकडं ही डेल्टाची किंमत, या दोघांमधून मी 4n कॉमन काढेल. 4n मी कॉमन काढला. 4 बाहेर आले, n बाहेर आले, n वर्गाचा n राहिला आणि वजा 4 दुने 8 राहिला. म्हणजे डेल्टा बरोबर माझ्याकडे किती आलं? 4n कंसात n वजा 2. आता मला या ठिकाणी बघा, इथं लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत, मुळे वास्तव व समान आहेत. वास्तव व समान आहेत. वास्तव व समान आहेत. तर म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की बाबा डेल्टा बरोबर 0 येईल. मुळे जर वास्तव व समान असतील तर माझ्याकडे डेल्टाची किंमत जी आहे ती आपल्याकडे 0 येते. ओके. जरा एकदा चेक करू इथे. हा ठीक आहे, बरोबर आहे. डेल्टा बरोबर 0 येईल. तर आता मग एक काम करू. डेल्टाची किंमत किती? 4n कंसात n वजा 2 आहे. 4n कंसात n वजा 2 बरोबर 0. तर पहिली n ची किंमत काढू आता. आता 4n गुणिले तिकडे गेले भागिले, तर ते n च्या किमती ऍक्च्युअली 2 येतील. बघा, एकतर 4n बरोबर 0 येईल किंवा या ठिकाणी n वजा 2 बरोबर 0 येतील. बरोबर. आता इथं बघा, आपण n ची किंमत काढायची असते. n बरोबर 4 गुणिले तिकडे केला भागिले म्हणजे 0 येऊ शकतं, किंवा n वजा 2 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 2 येऊ शकतात. ओके. आता मला n नकोय, मला काय पाहिजे? m ची किंमत पाहिजे. m बरोबर आपण मला काय पाहिजे? m ची किंमत. मग आपण n बरोबर काय घेतलं? m वजा 12 बरोबर n घेतले. मग n च्या जागेवर तुम्ही m वजा 12 लिहा. m वजा 12 बरोबर 0. m बरोबर वजा 12 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 12. पलीकडे जर बघितलं तर n ची किंमत किती? n वजा 2 घ्या, बरोबर हा 2. n बरोबर किती बाबा? वजा 2 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला. सॉरी, एक मिनिट. n ची जी किंमत आहे ती किती? m वजा 12 आहे. n ची किंमत आपण m वजा 12 घेतली. m वजा 12 बरोबर 2. m बरोबर 2 आपल्या जाग्यावर, वजा 12 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 12. मग m बरोबर 12 अधिक 2 किती? 14. आता m ची किंमत 14 घ्यायची का m ची किंमत 12 घ्यायची का दोन्ही घ्यायच्या? आता लक्षात घ्या मित्रांनो, m ची किंमत जर मी 12 घेतली तर इथं 12 वजा 12 0 येतील, इथं पण 0 येतील आणि हे वर्ग समीकरण बनणारच नाही. त्याच्यामुळे आपण काय करू? m बरोबर 14 हीच किंमत एकदम करेक्ट असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे गणित आहे ते सोडवता येईल. थोडासा वेगळा प्रश्न होता आणि बोर्डाच्या परीक्षेला हा 1-2 वेळा येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला, पटकन लिहून घ्या. याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. चला, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. यस. आता बघा, एका वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज. काय दिलंय? वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत
वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे काय असणार? मुळे आपण काय करू? अल्फा व बीटा मानू. ठीक आहे, अल्फा व बीटा मानू. आपल्याला काय दिलंय? वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज दिले. मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा दिले. अल्फा अधिक बीटा किती दिले? 5. आणि त्यांच्या घनांची बेरीज दिले. घनांची बेरीज म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन. ही किती दिले? घनांची बेरीज 35 दिले. आणि आपल्याला सांगितलंय वर्ग समीकरण तयार करा. आता मिळणारं जे वर्ग समीकरण असतं त्याचं सूत्र काय असतं तुम्हाला माहिती आहे. मिळणारे वर्ग समीकरण, वर्ग समीकरण तयार करायचं आपल्याकडे एक सूत्र असतं. ते सूत्र असतं एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे सूत्र असतं. पण एक प्रॉब्लेम आहे. या सूत्रामध्ये मला किमती पाहिजेत. कुठल्या पाहिजे? अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा पाहिजे. अल्फा अधिक बीटाची किंमत 5 दिली. आपल्याला सांगितलं की हे वर्ग समीकरण शोधा ज्या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्या घरांची बेरीज 35 आहे. असं वर्ग समीकरण शोधा. वर्ग समीकरण तयार करायचं असेल मला तर माझं सूत्र काय असतं वर्ग समीकरण तयार करायचं? एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. मग याच्यासाठी मला अल्फा अधिक बीटा पाहिजे आहे बाबा 5. अल्फा गुणिले बीटा आहे का? नाहीये. मग तो काढावा लागेल. कसा काढायचा? अल्फा घन अधिक बीटा घन दिलाय याचा आधार घेऊ. मग आपण काय करू? हे सूत्र वापरू. अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र आपण वापरूया. या सूत्र कसं असतंय आपल्याकडं? अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा बीटा गुणिले अल्फा अधिक बीटा. हे सूत्र मला माहिती पाहिजे. सराव संच 2.5 मध्ये मित्रांनो या सूत्रावर आधारित काही गणित आहेत. अल्फा घन अधिक बीटा घन आणि अल्फा घन वजा अल्फा वर्ग अधिक बीटा घन वर्ग अशी 2 सूत्र आहेत. ही माहिती पाहिजे. आता अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत 35 आहे तर लिहिली 35. अल्फा अधिक बीटाचा घन, अल्फा अधिक बीटा 5 आहे. मग या ठिकाणी लिहायचं 5चा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटाची किंमत मला माहिती नाहीये. आणि अल्फा अधिक बीटा किती बाबा? 5 आहे. झालं 35 आपल्या जाग्यावर. 5चा घन झाला 125 वजा 3 5 15 अल्फा गुणिले बीटा. 125 अधिक इकडे आले वजा 35 वजा 125 बरोबर वजा 15 अल्फा गुणिले बीटा. आता 35 मधून 125 जात नाही. 125 मधून 35 गेले 90 आले. फक्त मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 90 बरोबर वजा 15 अल्फा बीटा. आता बघा आपण वजा 15 अल्फा बीटा इकडे घेतलं अधिक 15 अल्फा बीटा आलं. वजा 90 पलीकडे गेलं अधिक 90 आलं. आता आपल्याला अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची. मग अल्फा गुणिले बीटा बरोबर 90 आपल्या जाग्यावर 15 गुणिले पलीकडे आले भागिले 15 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर 15 सक 90 म्हणून अल्फा गुणिले बीटाची किंमत 6. आता ह्या समीकरणामध्ये बघा मिळणारे वर्ग समीकरण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती? 5 आहे. इथं लिहिलं 5, हा लिहिला एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत 6 आहे म्हणजे लिहिलं 6 बरोबर 0. अशा प्रकारे एक्स वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. अशा प्रकारे आपल्याला हे गणित सोडवता येऊ शकतो. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट घ्या. हे एक गणित, हे जे गणित आहे एका वर्षी 5 मार्काला हे गणित आलं होतं एका वर्षी, त्याच्यामुळे महत्वाचं आहे, समजून घ्या. ओके, चला नेक्स्ट पुढे बघा. असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे 2x वर्ग अधिक 2 कंसात p अधिक qx अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0 या वर्ग समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असतील. आता आपण इथं काय करू की या ठिकाणी बघा की असे वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचे की ज्याच्यामुळे 2x वर्ग अधिक 2x 2 कंसात p अधिक qx अधिक p वर्ग अधिक q वर्ग या समीकरणांच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग व वजाबाकीचा वर्ग असेल. म्हणजे प्रश्न समजून घ्यायला थोडासा अवघड जाईल आणि काय करायचं ते आपल्याला काही मुलांना इथं कळत नाही. कसं आहे की वर्ग समीकरण मला एक तयार करायचं आहे. कसं तयार करायचंय की ज्यांची मुळं, असं एक वर्ग समीकरण मला तयार करायचंय की ज्या समीकरणाची मुळं कशी आहेत, हे जे एक समीकरण आहे या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे एक मूळ काय आहे, या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे या समीकरणाची मुळे अल्फा अधिक बीटा असेल तर तिचा वर्ग म्हणजे अल्फा एक मूळ जे आहे. म्हणजे मला असं समीकरण तयार करायचंय की ज्याचं जे एक मूळ आहे म्हणजे अल्फा ते काय आहे, या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेच्या वर्गा इतकं आहे. आणि दुसरं मूळ जो आहे वजाबाकीचा वर्ग म्हणजे दुसरं मूळ म्हणजे समजा बीटा 1 तुम्ही म्हणा, बीटा 1 म्हणजे अल्फा वजा बीटाचा वर्ग असा आहे. म्हणजे एक मूळ अल्फा अधिक बीटाचा वर्ग आणि एक मूळ अल्फा वजा बीटाचा वर्ग आहे असं मला दाखवायचं आहे.
आता मग अगोदर मला अल्फा अधिक बीटा अल्फा वजा बीटाच्या किमती काढाव्या लागतील या समीकरणाचा वापर करून. मग आता आपण काय करू, पहिला या समीकरणाचा विचार करू. सुरुवातीला मी हे जे अक्षर दिसतंय त्याला जरा छोटं करतो. ओके, म्हणजे आपल्याला जरा गणित सोडवायला बरं पडेल, कारण हे गणित जरा मोठं आहे. हा, तर चला आता हे आपलं जरा छोटं झालेलं आहे. आता एक काम करू, पहिली गोष्ट काय मला, की दिलेल्या आता या समीकरणाची मुळे बाबा आपल्याकडं 2x वर्ग त्याच्यानंतर अधिक 2 कंसात p अधिक q x अधिक p वर्ग अधिक q वर्ग बरोबर 0 या समीकरणाची मुळे मुळे जी आहे अल्फा व बीटा मानू. ओके, आता याच्यासाठी आपण पहिलं या समीकरणात एबीसीच्या किमती काढू, कारण एबीसीच्या किमती काढल्यानंतर मला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा वजा बीटा किंवा अल्फा गुणिले बीटाच्या किमती मला काढता येऊ शकतात. ठीक आहे, तर पहिलं आपण इथे एबीसीच्या किमती जर पाहिल्या तर या समीकरणात ए बरोबर किती, एक्स वर्गच्या शेजारी आहे 2, त्याच्यानंतर बी बरोबर किती, एक्सच्या शेजारी आहे 2 कंसात पी अधिक क्यू आणि अधिक सी, आणि सी बरोबर आपल्याकडे काय पी वर्ग अधिक क्यू वर्ग झालं. अशा पद्धतीने आपण काय केलं, ए बी सीच्या किमती काढल्या. आता मला काय पाहिजे, मला असं एक समीकरण तयार करायचं आहे की ज्या समीकरणाची जी मुळं आहे त्याच्यातलं एक मूळ म्हणजे या समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग. आता मुळांच्या बेरजेचा वर्ग म्हणजे काय, मला एक अल्फा 1 म्हणजे तुम्हाला जे समीकरण नवीन बनवायचं आहे त्याचं एक मूळ म्हणजे अल्फा 1 पकडा, जे मूळ काय अल्फा अधिक बीटाच्या वर्गा इतके, अल्फा अधिक बीटाच्या वर्गा इतके. आता अल्फा अधिक बीटाचा वर्ग म्हणजे काय, अल्फा अधिक बीटाची किंमत काय बाबा, अल्फा अधिक बीटाचा वर्ग. आता मला सांगा अल्फा अधिक बीटाची किंमत, अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय, वजा बी छेद ए असते, वजा बी छेद ए चा वर्ग असतो. आता वजा बी छेद ए चा वर्ग वजा बी छेद ए, बी ची किंमत काय बाबा 2 कंसात, बघा बी ची किंमत आहे 2 कंसात पी अधिक क्यू. ओके, आणि भागिले ए ची किंमत आहे 2 आणि त्याचा केला वर्ग. आता हे 2 2 गेले म्हणजे माझ्याकडे काय आलं, अल्फा अधिक बीटा बरोबर कंसामध्ये वजा, बघा कंसामध्ये वजा पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. आता कुठल्याही संख्येचा वर्ग जर मी करायला गेलो तर कुठल्याही संख्येचा वर्ग हा धन येतो, म्हणून हे वजाचं चिन्ह निघून जाईल आणि इथं वर्ग आपल्याकडे काय येईल बाबा, पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. आता हे काय झालं, अल्फा 1 म्हणजे एक मूळ. मला जे नवीन समीकरण माझं बनवायचं आहे त्या समीकरणाचं एक मूळ आहे पी अधिक क्यू चा वर्ग. ओके, आता त्या समीकरणाचं जे दुसरं मूळ आहे, दुसरं मूळ काय सांगितलंय बाबा, बघा असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग असेल आणि दुसरं वजाबाकीचा वर्ग, म्हणजे दुसरा जो बीटा जे असणार आहे दुसरं जे ते काय असणार आहे, अल्फा वजा बीटाचा वर्ग असणार आहे. आता अल्फा वजा बीटाचा वर्गाचं सूत्र मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात घ्या. अल्फा वजा बीटाचा वर्ग त्याच्यासाठी अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 4 अल्फा बीटा हे एक सूत्र आहे मित्रांनो. हे तुम्हाला या ठिकाणी पाठ करावा लागेल, याचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. अल्फा वजा बीटा वर्गाचं अजून एक सूत्र आहे बाबा, असं सूत्र येईल, अल्फा वर्ग वजा 2 अल्फा बीटा अधिक बीटाचा वर्ग, असं पण सूत्र येईल. ओके, पण याची गरज नाहीये, मला या वरच्या सूत्राची गरज आहे. ते कसं होतं बघा, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग जर मी एका बाजूला घेतला, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि वजा 2 अल्फा बीटा. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाचं सूत्र काय असतं, अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 2 अल्फा बीटा आणि हे वजा 2 अल्फा बीटा बरोबर. मग आपल्याकडे सूत्र होतं अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा वजा अधिक 2 आणि 2 4 अल्फा बीटा. म्हणून आपण हे सूत्र घेतलं, अल्फा वजा बीटाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 4 अल्फा गुणिले बीटा. हे अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा असल्यावरती आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. जसं की इथं काय होईल, मग इथं तुम्ही हे सूत्राचा विस्तार लिहू शकता की बाबा अल्फा अधिक बीटाचा वर्ग वजा 4 अल्फा बीटा. आता याच्यात किमती टाका, अल्फा अधिक बीटाचा वर्ग, बघा अल्फा अधिक बीटाचा वर्ग काय येतो, पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. आपल्याकडे इथं येतो पी अधिक क्यू कंसाचा वर्ग, त्याच्यानंतर वजा 4 गुणिले अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटाचं सूत्र माझ्याकडे असतं सी छेद ए, सी छेद ए. मग इथं आपण काय करू, पी अधिक क्यू चा वर्ग वजा 4 कंसात सी ची किंमत काय बाबा, पी वर्ग अधिक क्यू वर्ग, पी वर्ग अधिक क्यू वर्ग आणि भागिले ए ची किंमत आहे 2. आता बे एक के बे, बे दुने 4, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो. आता इथं पी अधिक क्यू चा वर्ग याचा विस्तार करा, कसा होतो, पी वर्ग अधिक 2 पी क्यू अधिक क्यू चा वर्ग आणि इथं बघा हे वजा 2 आहे, वजा 2 कंसात
पी वर्ग अधिक क्यू वर्ग असं येणार, बरोबर. मग आता बघा हे सगळं कॅल्क्युलेट करत जाऊ हळूहळू आरामात. हे बघा आता पुढे काय होईल बघा, बीटा बरोबर म्हणजे जे दुसरं जे मूळ आहे, बीटा बरोबर काय, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग, पी वर्ग, किंवा अजून खाली जरा एक ओळ वाढता येते, वाढते का बघा, इथे येईल पीचा वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग, वजाने गुणा, वजा 2 गुणिले पी वर्ग वजा 2pचा वर्ग आणि वजा 2 गुणिले क्यूचा वर्ग वजा 2q वर्ग. ठीक आहे. आता माझ्याकडे काय बाबा बघा, या ठिकाणी पी वर्ग आणि वजा 2p वर्ग, वजा अधिक वजा बाकी, पी मधून पी गेला 1p राहिला, 2 मधून 1p गेला 1p राहिला, मग इथं वजा 2p वर्ग अधिक p वर्ग म्हणजे माझ्याकडे येतं वजा pचा वर्ग असं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक 2pq आपण या ठिकाणी लिहू, अधिक 2pq आणि त्याच्यानंतर वजा क्यू वर्ग, हा इथे ऍक्च्युली अधिक क्यू वर्ग आहे, अधिक क्यू वर्ग आणि वजा 2qचा वर्ग, दोनातून एक गेला एक, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा क्यूचा वर्ग राहिला. आता इथं काय येईल बघा, या ठिकाणी या सगळ्यांमधून मी वजाचं चिन्ह कॉमन जर काढलं तर माझ्याकडे येईल पी वर्ग वजा 2pq आणि वजा क्यूचा वर्ग अधिक क्यूचा वर्ग असं माझ्याकडे येईल. काय येईल बाबा, वजाचं चिन्ह बाहेर काढल्यानंतर पी वर्ग वजा 2pq अधिक क्यूचा वर्ग, वजाचं झालं अधिक, अधिकचं झालं वजा, वजाचं झालं अधिक. आणि हा कोणाचा विस्तार असतो आपल्याकडं, वजा लिहिलं पी वजा क्यू कंसाचा वर्ग आपल्याकडे हा असतो. म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे काय आलेलं बाबा, मला अल्फाची किंमत झाली मिळाली, एक मूळ मिळालं पी अधिक क्यू कंसाचा वर्ग आणि दुसरं मूळ मला काय मिळालेलं आहे, वजा कंसामध्ये पी वजा क्यू कंसाचा वर्ग. आता मला मिळणारं समीकरण जे आहे बघा, मिळणारे समीकरण जे समीकरण तुम्हाला नवीन तयार करायचंय ते समीकरण काय असणार आहे, आता नवीन समीकरणासाठी आपण काय करू, अल्फा 1 आणि बीटा 1 घेऊयात. ते सूत्र आपल्याकडे असणार आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा, अल्फा 1 अधिक बीटा 1, अल्फा 1 अधिक बीटा 1 कंसाचा वर्ग एक्स, अल्फा 1 अधिक बीटा 1, एक मिनिट, एक्स आणि अधिक अल्फा 1 गुणिले बीटा 1 बरोबर 0. आता यामध्ये किमती टाका, एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटा, नाहीतर एक काम करा, सुरुवातीला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती वेगळ्या काढा, म्हणजे आपल्याला नंतर समीकरण तयार करायला जरा सोपं पडेल. चला आपण त्या वेगळ्या किमती काढू. पहिलं काय करू, अल्फा 1 अधिक बीटा 1, अल्फा 1 अधिक बीटा 1 काढूयात. आता अल्फा 1 ची किंमत किती बाबा, आपल्याकडे आहे पी अधिक क्यू कंसाचा वर्ग, पी अधिक क्यू कंसाचा वर्ग, बरोबर. त्याच्यानंतर अधिक बीटा 1 ची किंमत काय बाबा, वजा पी वजा क्यू कंसाचा वर्ग, बरोबर. मग इथं वजा आहे, मग आपण इथं वजाचं चिन्ह लिहू, पी वजा क्यू कंसाचा वर्ग. आता याच्यात किमती टाकून द्या किंवा याचा विस्तार करा, किंवा असं आहे ए वर्ग वजा बी वर्ग असं सूत्र आलं ना, ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय असतं, ए अधिक बी ए वजा बी, एका कंसात दोघांची बेरीज, एका कंसात दोघांची वजाबाकी. मग असं करू, एका कंसात दोघांची बेरीज पी अधिक क्यू आणि त्याच्यानंतर इथं अधिक पी वजा क्यू, एका कंसात दोघांची आपण बेरीज केली, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी करा, पी अधिक क्यू वजा कंसामध्ये पी वजा क्यू आणि एका कंसात दोघांची बेरीज, एका कंसात वजाबाकी. बेरीज केल्यामुळे बघा इथं काय काय कट होईल, वजा क्यू अधिक क्यू कट झाला, मग आपल्याकडे काय राहिलं, पी आणि पी झालं 2p आणि इकडे बघा पी अधिक क्यू कंसाच्या बाहेर वजा आतली चिन्ह बदलली, वजा पी वजाचं अधिक क्यू. आता इथं काय काय कट होईल, या ठिकाणी बघा पी पी कट झाला, मग काय झालं आपल्याकडे बाबा, हे 2p बघा, अरे क्या हो रहा है बाबा, 2p आणि गुणिले क्यू अधिक क्यू 2q, मग किती झालं, बे दुने 4pq, माझ्याकडे काय आलं बाबा 4pq असं या ठिकाणी आलेलं आहे. अल्फा 1 अधिक बीटा 1 म्हणजे मुळांची जी बेरीज आहे, मला जे नवीन समीकरण तयार करायचंय त्यांच्या मुळांची जी बेरीज आहे ती माझ्याकडे ही येते. आता मुळांचा गुणाकार अल्फा 1 गुणिले बीटा 1 काढू, अल्फा 1 गुणिले बीटा 1. आता अल्फा 1 गुणिले बीटा 1, अल्फा 1 काय माझ्याकडं पी अधिक क्यू कंसाचा वर्ग, पी अधिक क्यू कंसाचा वर्ग आणि गुणिले बीटा 1 किती आहे बाबा, बीटा 1 वजा पी वजा क्यूचा वर्ग, बघा या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे आणि पी वजा क्यू कंसाचा वर्ग. आता या दोघांचा विस्तार या ठिकाणी आपण करून टाकूयात. याचा विस्तार काय होता आपल्याकडं, पी वर्ग अधिक 2pq अधिक क्यूचा वर्ग झाला आणि गुणिले इथं वजाचं चिन्ह बाहेर आहे, पी वर्ग वजा 2pq, बरं का, पी वर्ग वजा 2pq अधिक क्यूचा वर्ग झाला, विस्तार झाला.
आता कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आहे, आतले चिन्ह इथं बदलतील. ओके, मग इथं आपण लिहूयात पी चा वर्ग अधिक 2pq अधिक q चा वर्ग आणि दुसऱ्या कंसामध्ये वजा चिन्ह आहे, आतली चिन्ह बदलली, अधिकचं वजा p वर्ग वजाचं अधिक pq अधिक 2pq आणि त्याच्यानंतर अधिकचं वजा q चा वर्ग, आतली चिन्ह बदलली. आता इथं या दोन कंसांचा गुणाकार करायचा आहे. आता तो गुणाकार करताना खूप काळजीपूर्वक आपल्याला करावा लागणार आहे. बघा, पहिलं काय करायचं, पी वर्गने या कंसाला गुणायचं, नंतर 2pq ने या कंसाला गुणायचं आणि त्याच्यानंतर q वर्गने या कंसाला गुणायचं. एकाच कंसाने सगळ्यांना गुणायचं. आता एकाच कंसाने म्हणजे आता बघा, आपण काय करू, पहिला p वर्गने याला गुणू, p वर्ग गुणिले वजा p वर्ग वजा p वर्ग p चौथा घात वजा p चा चौथा घात, त्याच्यानंतर p वर्ग अधिक 2pq, मग इथं लिहायचं अधिक 2 आणि p वर्ग गुणिले p चा घन q. ओके, लक्षात आलं तुमच्या? p वर्ग गुणिले वजा p वर्ग वजा p चा चौथा घात, p वर्ग गुणिले 2pq 2 गुणिले p बघा 2 गुणिले हा p वर्ग गुणिले p काय होता आपल्याकडे, p चा घन होतो आणि हा q लिहिला आणि त्याच्यानंतर p वर्ग गुणिले वजा q वर्ग जसाच्या तसा p वर्ग q वर्ग झालं. म्हणजे काय केलं, ह्या p वर्गने ह्या तिघांना गुणलं. जागा नाहीये म्हणून मी जरा थोडासा शॉर्टकट मध्ये या ठिकाणी लिहिण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर 2pq ने या कंसाला गुणा, 2pq गुणिले p वर्ग, बघा इथं वजाचं चिन्ह आहे, p गुणिले p चा घन येईल 2p चा घन आणि q, त्याच्यानंतर 2pq बे दोन्ही 4 p वर्ग q वर्ग येईल आणि त्याच्यानंतर मग पुढे आपल्याकडे काय येईल, q वर्ग 2pq गुणिले वजा q चा वर्ग वजा 2 तर लिहिला आपण p आपल्या जागेवरती आणि त्याच्यानंतर q गुणिले q वर्ग q चा घन असं आपल्याकडे आलं. आणि नंतर त्याच्यानंतर मग आपल्याकडे पुढे काय येईल बाबा, आता q वर्गने गुणायचं. मग आता आपण q वर्ग गुणिले वजा p वर्ग, आपल्याकडे काय येईल बाबा इथं वजा p वर्ग q वर्ग लिहू, त्याच्यानंतर q वर्ग गुणिले 2pq, मग पहिलं लिहा 2 अधिक 2 त्याच्यानंतर p लिहा आणि त्याच्यानंतर q वर्ग गुणिले q काय झालं q चा घन आणि त्याच्यानंतर q वर्ग गुणिले वजा q वर्ग वजा q चा चौथा घात. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय काय कॅन्सल होण्यासारखे ते बघा, इथं 2p घन q वजा मध्ये अधिक मध्ये आणि हे वजा मध्ये 2p घन q कट झालंय. अजून काय कट होईल बाबा, 4p वर्ग q वर्ग आहे का कुठं, इथं बघा इथे 2pq चा घन 2pq चा घन वजा 2pq चा घन अधिक हे कट झालं. मग आता काय राहिलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर आपल्याकडे ज्या राहिलेल्या गोष्टी लिहू, इथं p चा चौथा घात राहिला आपल्याकडं, तो लिहा p चा चौथा घात, तो पण वजा p चा चौथा घात आहे, वजा p चा चौथा घात, त्याच्यानंतर वजा p वर्ग q वर्ग आणि इथं वजा p वर्ग q वर्ग, म्हणजे वजा 2p वर्ग q वर्ग राहिलं, 2 वेळा आहेत म्हणून. त्याच्यानंतर या ठिकाणी 4p वर्ग q वर्ग राहिलं अधिक 4p वर्ग q वर्ग राहिलं आणि हा वजा q चा चौथा घात राहिला. आता आपल्याकडे येईल वजा p चा चौथा घात, इथं वजा अधिक वजा बाकी p वर्ग q वर्ग p वर्ग q वर्ग आहे, 4 मधून 2 गेले, काय राहिले बाबा आपल्याकडे 2p वर्ग q वर्ग राहिले आणि वजा हा q चा चौथा घात. आपण सगळ्यांमधून वजाचं चिन्ह कॉमन काढू. बघा इथं वजाचं चिन्ह जर मी कॉमन काढलं तर इथं कंसामध्ये काय होईल माहितीये का, p चा चौथा घात अधिक 2p वर्ग q वर्ग आणि वजा 2 वर्ग वजा 2p वर्ग q वर्ग आणि अधिक q चा चौथा घात. बरं लक्षात घ्या, आता p हा काय झाला माहितीये का, आता हा कोणाचा विस्तार झाला तर नीट जर तुम्ही विचार केला तर p चा वर्ग वजा q चा वर्ग त्याचा वर्ग. बघा याचा हा कशाचा विस्तार झाला, p वर्ग वजा q वर्गाचा वर्ग. जर तुम्ही p वर्ग वजा q वर्गाचा वर्ग केला की तुम्हाला हे उत्तर मिळेल. म्हणजे अशा प्रकारे बघा अल्फा 1 अधिक बीटा 1 म्हणजे मुळांची बेरीज जी आहे ती मला किती मिळाली 4pq आणि मुळांचा गुणाकार मला काय मिळालेला आहे वजा p वर्ग q वर्ग. मग आता जे मला समीकरण पाहिजे, मिळणारे समीकरण ओके, आता समीकरण म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे बाबा, आता ते या ठिकाणी आपण लिहू. सूत्र आपल्याला लक्षात घ्या, x वर्ग वजा अल्फा 1 अधिक बीटा 1 x अधिक अल्फा 1 गुणिले बीटा 1 बरोबर 0. आता मला या ठिकाणी इथं सांगा, याला जरा आपण व्यवस्थित करून घेऊ, असं करून घेऊ. मला या ठिकाणी आता इथं सांगा की x वर्ग आपल्या जाग्यावरती वजा अल्फा 1 अधिक बीटा 1 ची किंमत किती 4pq, म्हणून इथं लिहायचं वजा 4pq आणि हा x
अधिक अल्फा 1 बीटा 1, अल्फा 1 बीटा 1 ची किंमत किती वजा कंसामध्ये पी वर्ग वजा क्यू वर्ग त्याचा वर्ग बरोबर 0, हे माझं उत्तर असणार आहे. तर हा प्रश्न समजून घ्यायला खरंच जरा थोडासा डोक्याला ताप द्यावा लागणार आहे, कारण 4 मार्काचा प्रश्न आहे, डोक्यावरून जाऊ शकतो, पण जरा नीट समजून घ्या. असे उडणारे पक्षी आकाशामध्ये कसे दिसतात थवा, असं हे गणित आपल्याला दिसायला लागलंय. ऍक्च्युली जागा आपल्या या बोर्डवरती थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे जरा मला शॉर्टकटमध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहाव्या लागल्या, पण एकंदरीत अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. जवळपास या प्रश्नालाच आपल्याला 15 मिनिटं गेलेले आहेत. आता आपण पुढचा प्रश्न जो आहे तो आपण बघूयात. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. हा एकच प्रश्न जो आहे या प्रकरणातला जो जास्त डोक्याला ताप देतो. पुढचे बाकीचे प्रश्न सोपे, ते फटाफट होतील. चला पुढे बघा. आता पुढचा जो प्रश्न आहे हा बघा, या ठिकाणी आपल्याकडे मुकुंद जवळ सागरपेक्षा, तर सोपे सोपे प्रश्न आहे. मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहेत, त्यांच्याजवळील रकमांचा गुणाकार 15,000 रुपये आहे, तर प्रत्येकाजवळील रक्कम किती? मग आता आपण काय करू, मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये जास्त आहे, मग सागर जवळ असलेली रक्कम आपण काढू. पहिली काय करायची, सागर जवळ किती रक्कम आहे, मग इथं लिहायचं सागर जवळ असलेली रक्कम, सागर जवळ असलेली रक्कम. मग त्या सागर जवळ समजा आपल्याकडे रुपये 50 आहे, सॉरी एक्स रुपये, सागर जवळ समजा रुपये एक्स आहे. आता दुसरा कोण, मुकुंद जवळ असलेले पैसे, मुकुंद जवळ किती असणार, मुकुंद जवळ असलेले पैसे, मुकुंद जवळ असलेली रक्कम, मुकुंद जवळ असलेली रक्कम. मग आता मुकुंद जवळ किती रुपये असणार आहे, मुकुंद जवळ सागरपेक्षा 50 रुपये अधिक आहे, मग काय असणार, रुपये एक्स अधिक 50, बरोबर. आता जी अट दिलेल्या अटीनुसार काय बाबा, दिलेल्या अटीनुसार आपल्याकडे आहे की या रकमांचा गुणाकार 15,000 आहे. दिलेल्या अटीनुसार काय अट आहे, तर या रकमांचा जो काही गुणाकार आहे, दोन्ही सुद्धा रकमांचा गुणाकार म्हणजे एक्स गुणिले एक्स अधिक 5 या दोन्ही रकमांचा गुणाकार, सागर जवळचे एक्स रुपये, मुकुंद जवळचे एक्स अधिक 5 रुपये, हा जो गुणाकार आहे तो आपल्याला दिलाय 15,000. मग इथे लिहायचं बरोबर 15,000 झालं. आता बघा इथे एक इक्वेशन तयार होईल, समीकरण ते बनवू. एक्स गुणिले एक्स, एक्सचा वर्ग झाला, एक्स गुणिले 5, 5x झालं, 15,000 अधिक इकडे आले वजा 15,000, बरोबर 0. आता हे समीकरण सोडवायचंय, सोडवून एक्सची किंमत काढायची. हे समीकरण सोडवण्यासाठी सूत्र पद्धत वापरा, अवयव पद्धत वापरा किंवा पूर्ण वर्ग. आपण अवयव पद्धत वापरू. बघा 15,000चे मला अवयव पाडायचे, असे अवयव पाडा की गुणाकार 15,000 पाहिजे. बघा एक काय होतं, 15,000 1 के 15,000 किंवा 1,000 गुणिले 15,000 केलं तरी सुद्धा तुम्हाला 1,000 गुणिले 15 केलं तरी 15,000 होतात, किंवा 150 गुणिले 100 जरी तुम्ही केलं तरी 15,000 होतात, किंवा बरेचसे तुम्हाला या ठिकाणी इथं अवयव पडतील. पण मला वजाबाकी या ठिकाणी, हा इथं मी चुकून 5 लिहिलं बघा, 50 रुपये जास्त म्हणजे इथं आपले 50 पाहिजेत, बरोबर. त्याच्यामुळे इथं पण 50 पाहिजे आणि इथं एक्सच्या ऐवजी अधिक 50 एक्स येतील. ओके, लक्षात घ्या, मी परत सांगतो. सागर जवळ असलेली रक्कम एक्स रुपये, मुकुंद जवळ 50 रुपये जास्त आहे म्हणून एक्स अधिक 50 रुपये, आणि त्याच्यानंतर दिलेल्या अटीनुसार या दोघांचा गुणाकार 15,000 म्हणून एक्स गुणिले एक्स अधिक 50 बरोबर 15,000, एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग, एक्स गुणिले 50 50 एक्स, 15,000 अधिक इकडे आले वजा, म्हणजे एक्स वर्ग अधिक 50 एक्स वजा 15,000 आलं. आता मला वजाबाकी 50 पाहिजे. कोणाची वजाबाकी 50 येते, बघा 150 मधून 100 गेले की 50 मिळणार, म्हणून मी 150 एक्स आणि 100 एक्स ही जोडी घेतो. ठीक आहे. आता इथं काय करायचं, मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह, लहान संख्येला वजाचं चिन्ह, मोठ्या संख्येला अधिक, लहान संख्येला वजा. मग काय होईल बघा, एक्स वर्ग अधिक 50 ला काढायचं, त्याच्याऐवजी लिहायचं 150 एक्स वजा 100 एक्स आणि हे वजा 15,000 बरोबर 0. हे दोन यांच्यामधून कॉमन काढूयात. चला आता कॉमन काढा, काय येते बघा, काय काय कॉमन, कुठून काय कॉमन निघतं ते बघा. या दोघांचा जर विचार केला तर या दोघांमधून एक्स कॉमन निघेल. एक्स कॉमन काढला, एक्स वर्गाचा एक्स राहिला, अधिक 150 चे एक्स बाहेर, फक्त आपल्याकडे राहिले 150. या दोघांमधून वजा 100 कॉमन काढा, कंसामध्ये राहिला एक्स, वजाचे झाले अधिक, 15,000ला 100 ने भाग लावला, उत्तर तुमच्याकडे येईल 150 बरोबर 0. 150 दोन वेळा आहे, 150ला एकदाच लिहा, मग एका कंसामध्ये लिहा अधिक एक्स अधिक 150 बरोबर, एक्स अधिक 150 दोन वेळा आहे, त्याला लिहिलं एकदाच, आणि एकदा काय लिहा एक्स वजा 100, दुसऱ्या कंसामध्ये लिहा एक्स वजा 100 बरोबर 0. आता दोन उत्तर, एक्स अधिक 150 बरोबर 0 येईल, किंवा आपल्याकडे एक्स वजा 100 बरोबर 0 येईल.
आता काय येईल बाबा, एक्स बरोबर अधिक 50 150 आहे, पलीकडे गेले वजा 150, किंवा एक्स बरोबर वजा 100 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 100. आता मला सांगा, जे काही पैसे आहेत, रक्कम आहे, ती कधीही वजामध्ये असते का? नसते. ती कधीही धन असते, म्हणून एक्स बरोबर 100 घेऊ. मग एक्स बरोबर 100 असेल तर मग सागर जवळचे पैसे किती? एक्स बरोबर 100 रुपये. सागर जवळ किती असणार आहे बाबा? सागर जवळ असलेली रक्कम एक्स बरोबर रुपये 100. ओके. आणि मुकुंद जवळ किती पैसे असतील? मुकुंद जवळ असलेले पैसे काय बाबा? एक्स अधिक 50. एक्स किती आहे बाबा? 100 आहे एक्सची किंमत, अधिक 50. 100 अधिक 50 किती झाले? 150. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल. एकदम सोपं आहे, याच्यात काय अवघड असं काय नाहीये. आता 12वा प्रश्न बघू. 12, 13, 14, 15 असे 3-4 प्रश्न राहिलेत, ते बघू. म्हणजे मागच्या 10व्या प्रश्नापेक्षा हा खूप सोपा आहे. पुढचा बघा 12वा प्रश्न. हा, दोन संख्यांच्या वर्गामधला फरक. दोन संख्यांच्या वर्गामधला फरक 120 आहे. लहान संख्येचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या वर्गाच्या दुप्पटी इतका आहे, तर त्या संख्या काढा. मग आपण काय करू? मोठी जी संख्या आहे, मोठी संख्या, त्या मोठ्या संख्येला आपण एक्स मानू, आणि लहान संख्या जी आहे त्या लहान संख्येला आपण वाय मानू. ओके. एक संख्या एक्स, एक संख्या लहान, मोठी संख्या एक्स, लहान संख्येला वाय मानू. आता याच्यामध्ये काय? दोन संख्यांच्या वर्गांमधला फरक. वर्गांमधला फरक म्हणजे काय बघा, दिलेल्या अटीनुसार. आता जी काय अट दिलेली अट, पहिली अट बघा, आपण तिला म्हणू पहिली अट. पहिली अट बघा, पहिली अट काय? यांच्या वर्गांमधला फरक म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 120 आहे. इथं आपण समीकरण नंबर 1 देऊ. ओके. आता दुसरी अजून एक अट दिली. दुसरी अट काय दिले की लहान संख्येचा वर्ग, लहान संख्या काय बाबा? एक वायचा वर्ग हा मोठ्या संख्येच्या दुप्पटी इतका आहे. मोठी संख्या एक्स आहे, तिच्या दुप्पट म्हणजे 2x, याला म्हणू आपण 2 नंबर. आता बघा, तुम्ही काय करा, वाय वर्गच्या ऐवजी 2x लिहू शकता. हे जे समीकरण आहे, पहिलं समीकरण, त्याच्यात वाय वर्गच्या ऐवजी तुम्ही 2x लिहू शकता. ओके. मग आता एक काम करा, y बरोबर 2x. आता इथे काम करू, y वर्ग बरोबर 2x ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. ओके. 1 मध्ये ठेवली की एक वर्ग समीकरण तयार होतं. कसं बाबा? एक्स वर्ग आपल्या जागेवर आणि वाय वर्गाच्या जागेवर मला काय घ्यायचंय? 2x घ्यायचंय. मग इथं लिहिले 2x आणि बरोबर आपल्याकडे 120 लिहिलं आपण. आता 120ला पण इकडे घेऊ आपल्या पार्टीत. एक्स वर्ग वजा 2x, 120 अधिक इकडे वजा 120 बरोबर 0. आता हे एक वर्ग समीकरण तयार झालं, याला सोडवून टाका, संपला विषय. मग याला सोडवण्यासाठी पहिले 120ला पलीकडे न्यायचं, त्याचे अवयव पाडायचे. 120 एके 120, त्याच्यानंतर 60 दुने 120, त्याच्यानंतर 40 त्रिक 120, 30 पंचे 30 चोक 120, त्याच्यानंतर 15 अट्टे 120, 12 10 120, एवढे सगळे 120चे अवयव पडतील. याच्यामधून एक जोडी निवडायची. कुठली निवडायची? की जिथं वजाबाकी 2 होते. कोणाची वजाबाकी 2 होते? 12तून 10 गेले 2. मग आपण घेऊ 12x आणि 10x. आता वजाबाकी होते म्हणजे दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असणार. मग म्हणजे एका संख्येला अधिकचं चिन्ह, एका संख्येला वजाचं चिन्ह असेल. मग मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं? जे 2x अगोदरचं चिन्ह आहे वजाचं, ते मोठ्या संख्येला देऊ, आणि लहानचं छोट्या संख्या, अधिकचं लहान संख्येला. मग एक्स वर्ग वजा 2x ऐवजी ते वजा 12x लिहायचे, त्याच्यानंतर अधिक 10x लिहायचे, आणि हे वजा 120 आपल्या जागेवर बरोबर 0. ठीक आहे. आता बघा, हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन काढला, कंसात x वर्गाचा x राहिला, वजा 12x मधून x बाहेर आला, फक्त राहिले वजा 12. त्याच्यानंतर या दोघांमध्ये कॉमन काय दिसत नाही. मग 10 आणि 120 दोघांना 10ने भाग जाऊ शकतो, म्हणून 10 कॉमन काढा. 10x मधले 10 बाहेर, फक्त x राहिला, वजा 120ला 10ने भाग लावला, 12 राहिलं बरोबर 0. x वजा 12 2 वेळा आहे, तर x वजा 12ला एकदा लिहा, आणि x अधिक 10ला एकदा लिहा. x अधिक 10 बरोबर 0. मग x वजा 12 बरोबर 0 किंवा x अधिक 10 बरोबर 0. x बरोबर वजा 12 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 12. x बरोबर अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 10. आता ज्या काही दोन संख्या आहेत, आपण त्या दोन संख्यांमध्ये एक संख्या ती धन घेऊ. नैसर्गिक संख्या कधी धन असते, म्हणून आपण x बरोबर 12 घेऊ. ओके. आता x बरोबर जर 12 घेतलं,
एक्स ची किंमत जर 12 घेतली तर मग वाय ची किंमत काय असेल, एक्स बरोबर 12 घेतली तर वाय ची किंमत काय असेल, तर ती वाय ची किंमत आता आपण काढू. वाय बरोबर काय बघा, एक्स बरोबर 12 तर वाय बरोबर 2x असतं, वाय वर्ग बरोबर 2x असतं, वाय वर्ग बरोबर 2x असतं. मग वाय वर्ग बरोबर 2 गुणिले एक्स ची किंमत आहे 12 बरोबर, एक्स ची किंमत 12 आहे. आता 12 दुने 24, वाय वर्ग बरोबर 12 दुने 24. मग वाय बरोबर किती, 24 चं वर्गमूळ अधिक वजा वर्गमुळात 24. तर अशा प्रकारे तुम्ही एक्स बरोबर 12 आणि वाय बरोबर अधिक वजा वर्गमुळात 24 त्या संख्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 12 आणि 24 म्हटलं तरी सुद्धा वर्गमुळात 24, 12 आणि वर्गमुळात 24 म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे बघता येईल. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा, 13वा. 13 नंबरचा प्रश्न, त्याच्यात काय आहे की बाबा रंजनाला वाढदिवसानिमित्त 540 संत्री विद्यार्थ्यांना द्यायचे. एकूण जी संत्री आहेत आपल्याकडं, एकूण संत्री बरोबर 540 एवढी संत्री आहे. ती काही विद्यार्थ्यांना समान वाटायचे, 10-10 असेल, 5-5 असेल, जे काय असेल ते. 30 विद्यार्थी जर जास्त झाले तर प्रत्येकाला 3 संत्री कमी मिळाली असतील. तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपण काय करू, विद्यार्थ्यांची संख्या ओके, विद्यार्थ्यांची संख्या आपण x मानू आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी संत्री प्रत्येक विद्यार्थ्याला किती संत्री मिळणार आहे बाबा, प्रत्येक विद्यार्थ्याला 540 भागिले x, 540 भागिले x एवढी संत्री मिळणार ना. एकूण संत्री आहेत 540 आणि एकूण विद्यार्थी संख्या x. समजा माझ्याकडे 540 संत्री आहेत आणि एकूण विद्यार्थी संख्या 10 आहे, तर एकाला किती द्यायची, 540 भागिले 10 केलं असतं तर एकाला 54 येतील. ओके, म्हणून आपण एकूण संत्री आपल्याकडे 540 आहे, विद्यार्थ्यांची संख्या x आहे, म्हणून एका विद्यार्थ्याला 540 भागिले x एवढी संत्री मिळतील. आता मुद्दा काय आहे की जर 30 विद्यार्थी वाढले, बरोबर ना, जर 30 विद्यार्थी वाढले 30 विद्यार्थी वाढल्यावर विद्यार्थी संख्या किती होणार बाबा तुमच्याकडे, x अधिक 30 होणार बरोबर. 30 विद्यार्थी वाढल्यावर एका विद्यार्थ्याला किती संत्री येईल, एका विद्यार्थ्याला मिळणारी संत्री किती संत्री मिळणार एका विद्यार्थ्याला, मग 540 भागिले x अधिक 30 बरोबर. लक्षात आलं, 540 भागिले x अधिक 30 म्हणजे जर x विद्यार्थी असतील, बघा मग इथं आपण पहिले आता एक गोष्ट लिहू, दिलेल्या अटीनुसार आता मी परत सांगतो इथपर्यंत नुसार. आता नीट समजून लक्षात घ्या, एकूण 540 संत्री आहे. जर x विद्यार्थी असेल तर एका विद्यार्थ्याला 540 भागिले x एवढी संत्री मिळणार. जर 30 विद्यार्थी अधिक असते, म्हणजे x अधिक 30 विद्यार्थी असेल तर एका विद्यार्थ्याला 540 भागिले x अधिक 30 एवढी संत्री मिळणार आहे बरोबर. आता मुद्दा काय आहे की जर x अधिक 30 विद्यार्थी असेल तर एका विद्यार्थ्याला 3 संत्री कमी मिळणार आहे. म्हणजे हे 540 भागिले x अधिक 30 हे जे आहे, ही जी संत्र्यांची संख्या आहे ती 540 भागिले x पेक्षा 3 ने कमी, म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 3 कमी मिळणार आहे. जर x अधिक 30 एवढे विद्यार्थी आले तर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या संत्र्यांची संख्या 3 ने कमी असणार आहे बरोबर. म्हणजे ही जी संख्या आहे 540 भागिले x अधिक 30 ही या संख्येपेक्षा म्हणजे 540 भागिले x पेक्षा 3 ने कमी आहे. मग आता इथं काय करा, तिरकस गुणाकार वगैरे काहीतरी करून तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा. आता पहिली गोष्ट एक काम करू आपण, इथे तिरकस गुणाकार करू, 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. पहिलं 540 भागिले, इथं आता मला x ची किंमत काढायची. बघा एक काम करू, 540 भागिले x अधिक 30, 540 भागिले x अधिक 30 बरोबर. इथं तिरकस गुणाकार 540 गुणिले 1 540 वजा 3 गुणिले x 3x भागिले x गुणिले 1 x. ठीक आहे, आता तिरकस गुणाकार करा, या दोघांचा गुणाकार एका बाजूला, या दोघांचा एका बाजूला, x अधिक 30 गुणिले 540 वजा 3x 540 वजा 3x आणि बरोबर बरं का, x अधिक 30 गुणिले 540 वजा 3x आणि दुसरीकडे x गुणिले 540,
एक्स गुणिले 540 काय होतंय बघा. आता इथं एक्स ने या कंसाला गुणायचं, एक्स अधिक 30 ने या कंसाला गुणायचं. ते गुणत असताना पहिले एक्स गुणिले 540 वजा 3x आणि नंतर अधिक 30 गुणिले 540 वजा 3x झालं. आणि पुढे 540 एके 540. आता एक्स ने या कंसाला गुणा, एक्स गुणिले 540 540x वजा 3x गुणिले x 3x चा वर्ग अधिक 30 गुणिले 540 30 गुणिले 540 आणि वजा 30 त्रिक 90 म्हणून 90x बरोबर 540x राहिलं बरं का लिहायचं इथं 540x. आता या सगळ्या प्रक्रियेत 540x 540x कट झाले बरोबर. मग आता माझ्याकडे काय राहणार इथं बघा, वजा 3x चा वर्ग, त्याच्यानंतर हे लिहा वजा 90x आणि हे अधिक 30 गुणिले 540 बरोबर 0. आता या सगळ्यांना बघा 30 3 90 आणि 30 या सगळ्यांना 3 भाग जाईल. इथं x वर्गाला 3 भाग, इथं 3 भाग लावला वजा x वर्ग, इथं 3 भाग लावला 3 त्रिक 9 म्हणून 3x, इथं 3 भाग लावला या संख्येला 3 10 30 होतील म्हणून अधिक 10 गुणिले 540 होतील आणि बरोबर 0. आता काय होईल बघा, वजा x वर्ग वजा 30x आणि अधिक 540 गुणिले 10 झालं 5400 बरोबर 0. आता इथं वजा x वर्ग आहे ना म्हणून सगळ्यांची चिन्ह बदलू. काय होईल, अधिक x वर्ग वजाचं अधिक 30x आणि अधिकचं वजा 5400. मग आता मला इथं अवयव पाडायचे. मला काय करायचं, आता इथं 5400 चे मला अवयव पाडायचे बरोबर. 5400 चे अवयव पाडायचे. असे अवयव पाडा की गुणाकार 5400 झाला पाहिजे आणि वजाबाकी 30 आले पाहिजे बघा. तर बघा 9 सक 90 गुणिले 60 केलं बघा, 9 सक 54 90 गुणिले 60 केलं म्हणजे 90x आणि 60x घेतलं, 90 गुणिले 60 केलं तर गुणाकार 5400 येतो आणि 90 मधून 60 गेल्यावर माझ्याकडे उत्तर येतं 30 येतं. ओके, मग आपण ते घेऊ शकतो. ओके, मग आपण काय करू, इथं लिहू x वर्ग अधिक 30x च्या ऐवजी अधिक 90x वजा 60x, कारण 90 मधून 60 गेल्यावर 30 येतील आणि वजा 5400 बरोबर 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून x कॉमन काढला, x वर्गचा x अधिक 90 x बाहेर आला वजा या दोघांमधून 60 कॉमन काढा. कंसामध्ये बघा जे x अधिक 90 इथं आहे पलीकडे पण आपल्याकडे x अधिक 90च राहणार बरोबर 0. आता माझ्याकडे दोन उत्तर येतील, x अधिक 90 दोन वेळा आहे त्यांना पहिले एकदाच लिहू, x अधिक 90 आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 60 लिहू, x वजा 60 बरोबर 0. आता बघा x अधिक 90 बरोबर 0 येईल किंवा x वजा 60 बरोबर 0 येईल. ओके, x बरोबर अधिक 90 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 90, वजा 60 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 60. आता विद्यार्थ्यांची जी काही संख्या आहे ती कधीही ऋण नसते, ती धन असते, म्हणून आपण x बरोबर 60 घेऊयात आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याकडे 60 असणार आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपण बघू शकतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. याच्यानंतर पुढचा बघा प्रश्न आपल्याकडे असणार आहे तो आहे की तळवले येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. मग आता आपण बघू यांचं जे आयताकृती शेत आहे तर शेत आपण या ठिकाणी पहिली गोष्ट काढून घेऊ. आयताकृती शेत बघा, यांचं जे आयताकृती शेत आहे अशा प्रकारे हे आयताकृती शेत आहे. ओके, त्या शेताला आपण A B C आणि D म्हणूया. या आयताकृती शेताची लांबी बरोबर. मग आता इथं आपण म्हणू आयताकृती शेताची लांबी, आयताकृती शेताची लांबी, शेताची लांबी जी आहे ती लांबी आपल्याला एक मानायची आहे किंवा रुंदी मानू, पहिली रुंदी काढू. रुंदी, आयताकृती शेताची जी रुंदी आहे बघा काय दिलंय की लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. मग आपण रुंदी काय म्हणू, x मीटर मानू बरोबर. रुंदी x मीटर आणि आयताकृती शेताची लांबी, शेताची लांबी पकडा, शेताची लांबी, शेताची लांबी जी आहे ती लांबी आपल्याकडे किती असणार आहे, किंवा लांबी जी आहे ती रुंदीच्या दुपटीपेक्षा, रुंदी x आहे तिच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2x पेक्षा 10 ने जास्त आहे, 2x अधिक 10 मीटर पकडा बरोबर. या ठिकाणी x आहे आणि इथं आपल्याकडे पकडा 2x अधिक 10 आहे. ओके, आता झालं कसं, त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या 1/3 पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली.
तर इथं आता आतमध्ये काय केलं, एक चौरसाकृती शेततळे, बघा हे अशा प्रकारे एक शेततळ या ठिकाणी निर्माण केलं. आता या शेततळ्याची जी काही बाजू आहे बघा, शेततळ्याची बाजू, शेततळ्याची तळ्याची बाजू, ओके. शेततळ्याची बाजू काय बाबा, शेततळ्याची बाजू शेताच्या रुंदीच्या 1/3 पट आहे. रुंदी किती आहे बाबा, x आहे. xच्या 1/3 पट म्हणजे x गुणिले 1/3, याचा अर्थ x भागिले 3 मीटर. एवढी काय बाबा शेततळ्याची बाजू, आणि शेततळ चौरसाकृती आहे. आता मुद्दा काय माहितीये का, इथं दिलंय तेव्हा काय होतं, मूळ शेताचं क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. तेव्हा मूळ शेताचं क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते. बघा इथं आपण लिहू, मूळ तळ्याचे क्षेत्रफळ, तळ्याचे क्षेत्रफळ, मूळ शेताचे क्षेत्रफळ, शेताचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले तळ्याचे क्षेत्रफळ, तळ्याचे शेततळ्याचे क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ 20 पट, 20 पट होते. 20 गुणिले तळ्याचे शेततळ्याचे क्षेत्रफळ, तळ्याचे क्षेत्रफळ, ओके. ही एक अट दिलेली आहे. क्षेत्रफळ काय होते बाबा, शेताचे क्षेत्रफळ बरोबर 20 गुणिले शेततळ्याचे क्षेत्रफळ. आता शेताचे क्षेत्रफळ शेत आयताकृती आहे, आणि आयताचं क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी. इथं वाटलंच तर लिहू लांबी गुणिले रुंदी किंवा रुंदी गुणिले लांबी, आणि इथं 20 गुणिले बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग, याच्यात किमती टाकून द्या. बरं आता लांबी गुणिले रुंदी, लांबी किती 2x अधिक 10 आहे, 2x अधिक 10, आणि रुंदी किती आहे बाबा, माझ्याकडे x आहे. 20 गुणिले बाजूचा वर्ग, बाजू किती x भागिले 3 आहे, मग इथं लिहायचं x भागिले 3चा वर्ग. आता इथं 2x अधिक 10 बघा गुणाकार करू, x गुणिले 2x, 2x चा वर्ग अधिक 10 गुणिले x, 10x बरोबर 20 गुणिले हा x चा वर्ग भागिले 3चा वर्ग आला 9 झालं. आता काय करा, 9 भागिले इकडे आला गुणिले 9 कंसामध्ये 2x वर्ग अधिक 10x बरोबर 20x चा वर्ग, 9 दुने 18 म्हणून 18x चा वर्ग अधिक 9 10 90 म्हणून 90x बरोबर 20x चा वर्ग. आता एक काम करा, 18x वर्ग आपल्या जागेवर, 20x वर्ग अधिक इथं आला वजा 20x चा वर्ग, आणि अधिक 90x आपल्या जागेवर बरोबर 0. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. 18 मधून 20 गेले वजा 2, मग इथं लिहिलं वजा 2x चा वर्ग, आणि त्याच्यानंतर अधिक 90x, अधिक 90x बरोबर 0. आता एक काम करू, वजा 2x वर्ग बरोबर अधिक 90x ला पलीकडे नेऊ, वजा 90x होते बरोबर. आता या ठिकाणी काय होईल बाबा, आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, दोन्हीकडची चिन्ह बदला, 2x चा वर्ग बरोबर 90x या ठिकाणी आपल्याकडे होऊन जाईल, ओके. आता या दोघांमध्ये जर बघा, हा x गुणिले इकडाला भागिले 2x वर्ग भागिले x बरोबर 90, x गेला x वर्ग गेला, म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे काय आलं, 2x बरोबर 90 आलं. मग x बरोबर किती, 90 आपल्या जागेवर 2 गुणिले पलीकडे गेले 2 भागिले झाले, म्हणून x बरोबर 90च्या निम्मे झाले 45. x बरोबर 45 म्हणजे काय बाबा, शेताची जी रुंदी आहे ती माझ्याकडे आली 45 बरोबर. रुंदी बरोबर 45, मग आपण म्हणू बाबा रुंदी म्हणजे आपल्याकडे x आहे बरोबर 45 मीटर. आता लांबी काय येणार, लांबी आपल्याला काय दिले 2x अधिक 10, लांबी किती आपल्याकडं 2x अधिक 10 म्हटलंय आपण. मग 2x अधिक 10 म्हणजे काय, 2 गुणिले x ची किंमत आहे 45 अधिक 10, 45 दुने 90 अधिक 10, 90 अधिक 10 झालं 100 मीटर. म्हणजे शेततळ्याची जी काही रुंदी आहे ती 45 मीटर येईल, आणि शेततळ्याची जी लांबी आहे ती आपल्याकडे किती येणार आहे बाबा, 100 मीटर. तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. आणि जर आपल्याला विचारलं की सर शेततळ्याची नाही, हा शेताची लांबी आपल्याकडे 45 मीटर, शेताची रुंदी 100 मीटर, आणि आपल्याला काय विचारलंय, शेततळ्याची बाजू पण काढा. तर शेततळ्याची बाजू किती येईल, x ची किंमत आपल्याकडे 45 आहे भागिले 3, 45 त्रिक 15, 15 मीटर ही झाली शेततळ्याची बाजू, ओके. शेततळ्याची बाजू विचारली तर ती आपल्याकडे 45 मीटर. तर अशा पद्धतीने हा 14वा प्रश्न आपण बघू शकतो, थोडासा वेगळा आहे, या परीक्षेला आला तर 3 ते 4 मार्काला येईल. आता यानंतर एक शेवटचा आणि 15 नंबरचा जो प्रश्न आहे तो आपण बघू या संकीर्ण प्रश्न संग्रह मधला. आता हा बघा, एक टाकी 2 नळ्यांच्या साहाय्याने 2 तासात पूर्ण भरते.
त्यातील फक्त एका नळाने टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा 3 तास जास्त असतो. तर प्रत्येक नळाने ती टाकी भरायला किती वेळ लागेल? आता आपल्याकडे बघा या ठिकाणी लक्षात घ्या, अशा प्रकारे पाण्याची टाकी आहे. या टाकीमध्ये हा एक नळ आहे, जो मोठा नळ आहे आणि दुसरा एक नळ आहे, समजा आपल्याकडे हा छोटा नळ आहे. दोन्ही नळ जर एकाच वेळेस चालू केले, तर टाकी 2 तासात पूर्ण भरते. बरोबर? पण जर का आपण एकच मोठाच नळ चालू केला, फक्त मोठाच नळ चालू केला, तर टाकीला भरायला बाबा ठराविक वेळ लागेल. आणि फक्त लहान नळ चालू केला, तर त्याला आणखी जास्त वेळ लागणार आहे. कारण लहान नळाने पाणी कमी येणार आहे. तर त्या संदर्भातला इथं प्रश्न आहे, की समजा आपण म्हणू शकतो, मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ मोठ्या नळाने किती वेळ लागतो बाबा? 1 तास लागतात. बरोबर? आणि लहान नळाने जास्त वेळ लागणार. लहान नळाने टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ बघा, पूर्ण भरायला बघा इथं काय दिलंय, मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा लहान नळाने 3 तास जास्त लागतात. लहान नळाने 3 तास जास्त लागतात म्हणजे 1+3 तास लागतात. ठीक आहे. आता मुद्दा काय दिला आपल्याला, जर हे दोन्ही नळ एका वेळेस चालू केले तर 2 तासात भरते. बरोबर? दिलेल्या अटीनुसार आपण म्हणू दोन्ही नळ एकाच वेळेस सुरू असल्यास टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागतो? टाकी पूर्ण भरण्यास 2 तास लागतात. 2 तास लागतात. मग इथं काय करायचं? अशा प्रकारे जर का 2 तास लागतात. आता या गणितामध्ये, अशा प्रकारच्या गणितामध्ये आपण एक काम केलं पाहिजे, की जर का असं गणित आलं वेळेचं वगैरे, तर दोन्ही नळ एका वेळेस चालू केल्यावर 2 तास लागतात. म्हणजे हा x तास आहे, मोठ्या नळाचा x तास, 1/1 उलटे व्यस्त संख्यांची बेरीज करून टाकायची. लहान नळाने भरायला 1+3 तास लागतात म्हणून 1/1+3 आणि दोन्ही एक सोबत चालू केले तर 2 तास लागतात म्हणून 1/2. अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची. अशी मांडणी केल्यानंतर x ची जी किंमत येईल ती मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ आपल्याला मिळेल. आता इथे तिरकस गुणाकार 1 गुणिले x+3 x+3 x गुणिले 1 x झाला भागिले x गुणिले x+3 x गुणिले x+3 बरोबर 1/2. आता येईल x+x 2x, मग इथे येईल 2x+3 आणि खाली बघा x गुणिले x x चा वर्ग, x गुणिले 3 3x म्हणजे x चा वर्ग अधिक 3x बरोबर 1/2. आता इथं तिरकस गुणाकार करून टाका. बघा 1 गुणिले x वर्ग अधिक 3x या दोघांचा गुणाकार x वर्ग अधिक 3x आणि 2 गुणिले 2x अधिक 3 2 गुणिले 2x अधिक 3. आता x वर्ग अधिक 3x आपल्या जाग्यावर 2ने 2x अधिक 3 ला गुणा, 2 4 म्हणून 4x, 2 6 म्हणून 6. आता x वर्ग आपल्या जाग्यावर अधिक 3x आपल्या जाग्यावर अधिक 4x इकडे आला वजा 4x. ओके, समीकरण सामान्य रूपात लिहू. अधिक 6 इकडे आले वजा 6 बरोबर 0. म्हणजे x वर्ग 3 वजा 4 वजा 1 म्हणजे वजा 1x आणि हे वजा 6 बरोबर 0. हे एक वर्ग समीकरण तयार झालं. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सोडवायचं आणि x ची किंमत काढायची. ओके, आता शेवटी 6 आहे म्हणजे मला गुणाकार किती पाहिजे बाबा? 6 पाहिजे. कोणाचा गुणाकार 6 येतो? 6 1 6 आणि 3 2 6. ओके, आता याच्यातली एक जोडी निवडायची. कुठली निवडायची? वजाबाकी 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते? 3 आणि 2 ची. म्हणून आपण काय करू? 3x आणि 2x ही जोडी निवडू. मग याच्यामध्ये मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह द्यायचंय आणि लहान संख्येला अधिकचं चिन्ह द्यायचं. मग इथं येईल x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6 बरोबर 0. हे दोन यांच्यातून कॉमन काढा. या दोघांमधून x कॉमन येईल. बरोबर, x वर्गचा x राहिला वजा 3x मधून x बाहेर फक्त राहिले 3 अधिक 2 आणि 6 दोनाच्या पाड्यात येतात म्हणून 2 कॉमन काढा. x वजा 2 6 राहतील बरोबर 0. बरोबर ना, 2x मधून 2 बाहेर आले, x राहिला वजा 2 6 म्हणून 3. x वजा 3 2 वेळा आहे तर त्या x वजा 3 ला एकदाच लिहायचं
आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 2 ला लिहायचा. x अधिक 2 बरोबर 0. मग x वजा 3 बरोबर 0 येईल किंवा x अधिक 2 आहे. x अधिक 2 बरोबर 0 येईल. वजा 3 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 3 झाले आणि अधिक 2 आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2 झाले. आपल्याला लागणारी जी किंमत आहे ती धन येणार, कारण तास जो आहे, वेळ जो आहे तो धनामध्ये येतो. म्हणून मोठ्या नळाने टाकी पूर्ण भरण्यास लागणारा वेळ x तास. x म्हणजे किती बाबा आपल्याकडं 3 तास झाले. आणि लहान नळाने टाकी पूर्ण भरण्यास x अधिक 3 लागतात. x ची किंमत 3 आहे. 3 अधिक 3 बरोबर 6 तास लागतील. ठीक आहे, म्हणजे लहान नळाने 6 तास, मोठ्या नळाने 3 तास. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा जो प्रश्न आहे तो समजून घेऊ शकतो. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. आज आपण हा संकीर्ण प्रश्न संग्रह 2 पूर्ण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा एक संकीर्ण संग्रह पाहण्याचा प्रयत्न करू आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.